नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं चालू असलेल्या जागर मराठीचा 2024 या कार्यक्रमातला आता 6वा दिवस आहे. आजच्या या 6व्या व्याख्यानाकरता आपण निमंत्रित केलेले आपले प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर रणधीर शिंदे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रोते, श्री शिंदेशरांच्या प्रेमानं उपस्थित असलेले त्यांचा काही मित्रपरिवार, या सर्वांचं संस्थेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. गेले 5-6 दिवस आपण मराठी भाषेसंबंधीचे मराठी भाषेतल्या विविध पैलूंच्यावर बोलतो आहोत. म्हणजे संत साहित्यावर एक व्याख्यान झालं, इंद्रजित भालेरावांचं कवितेवर व्याख्यान झालं, आणि आता उद्या आपल्याकडं G.A. कुलकर्णींचं कथा विश्वासंबंधीचं व्याख्यान आहे. साहित्यातल्या विविध पैलूंच्यावर प्रकाश टाकणारी व्याख्यानं आज या निमित्तानं आपण करतो आहे. आज या निमित्तानं आपल्याकडे आलेले प्रमुख पाहुणे आहेत डॉक्टर रणधीर शिंदे. डॉक्टर रणधीर शिंदे मराठी विषयामध्ये MA PhD झालेले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी PhD करता दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेचा समग्र अभ्यास याविषयीचा प्रबंध केला होता. त्यामुळे आपल्याला माहिती आहे दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे एक मराठीतले ज्येष्ठ कवी, त्यांच्यावर सरांनी प्रबंध केलेला आणि PhD होती. ते सुरुवातीचा काही काळ GD लॉ कॉलेज कुंडल येथे प्राध्यापक होते, पण 2005 सालापासून शिवाजी विद्यापीठात मराठी विभागामध्ये ते प्राध्यापक म्हणून काम करतात. काही काळ ते मराठी विभागाचे विभाग प्रमुख होते. त्याचबरोबर शिवाजी विद्यापीठात असलेल्या विविध अध्यासनं आहेत शिवाजी विद्यापीठामध्ये, म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन, लोकशाही अण्णाभाऊ साठे अध्यासन, ह्या विविध अभ्यासनांचे ते समन्वयक म्हणून काम बघत आहेत. त्याचबरोबर विविध महाविद्यालयाच्या नियामक मंडळांच्यावर देखील ते सदस्य आहेत. रयत शिक्षण संस्था सातारा, स्वामी विवेकानंद महाविद्यालय कोल्हापूर, कमला महाविद्यालय कोल्हापूर, अशा विविध संस्थांच्यातल्या नियामक मंडळांच्यावर कार्यरत आहेत. सरांचे प्रकाशित ग्रंथ आहेत, म्हणजे लोकवाङ्मय प्रकाशनगृहाच्या वतीनं शरदचंद्र मुक्तिबोधांच्यावरचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांच्या कवितेचा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे. D.K. बेडेकरांच्यावर साहित्य अकादमीच्या वतीनं त्यांनी तो ग्रंथ प्रकाशित केला आहे. कोल्हापुरातील सामाजिक व राजकीय चळवळी डॉक्टर अशोक चौसाळकर सर यांच्याबरोबर तो ग्रंथ सरांनी प्रकाशित केलेला आहे. विविध पुस्तकं त्यांनी संपादित केलेली आहेत. त्यांचा खूप मोठा परिचय आपल्याकडे आहे. त्यातली काही निवडक गोष्टी मी वाचून दाखवतो आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य व समीक्षेवर त्यांचं पुस्तक संपादित केलेलं आहे. दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची समग्र कविता हा जो राजहंस पॉप्युलर प्रकाशनाचा संग्रह काढला, त्याचं देखील संपादन शिंदे सरांनी केलेलं आहे. त्याचबरोबर समग्र गोविंद पानसरे खंड, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङ्मय खंड, असे विविध ग्रंथांचं संपादन शिंदे सरांनी केलेलं आहे. विविध ठिकाणच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद श्री शिंदे सरांनी घेतलेलं आहे. त्यातली निवडक सांगायची झाली तर राष्ट्रीय कविता महोत्सव औरंगाबाद 2019 साली, मानदेश साहित्य संमेलन आटपाडी 2020 साली, ग्रामीण साहित्य संमेलन शिरोळ 2021, अशा काही विविध साहित्य संमेलनांचं अध्यक्षपद त्यांनी घेतलेलं आहे. मुलाखती घेण्याकरता ते खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या आहेत. म्हणजे भालचंद्र रेमाडे यांची मुलाखत घेतली आहे, चंद्रकांत पाटलांची मुलाखत घेतली आहे, श्याम मनोहरांची मुलाखत घेतली आहे. मराठीतल्या विविध दिग्गज साहित्यिकांच्या मुलाखती शिंदे सरांनी घेतलेल्या आहेत.
अभ्यास मंडळावर ते अनेक ठिकाणी सदस्य म्हणून काम करतात. विविध महाविद्यालयातील अभ्यास मंडळांच्यावर सदस्य म्हणून शिंदे सरांनी अतिशय भरीव योगदान दिलं आहे. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य होते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे ते 2018 ते 2020 आणि परत 2021 ते 2024 या कालखंडामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य होते. मराठी भाषा सल्लागार मंडळ साहित्य अकादमी नवी दिल्लीचे सदस्य होते. असं विविध ठिकाणी त्यांनी सदस्य म्हणून आपलं योगदान केलेलं आहे. विविध पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. वीरा करंदीकर संशोधन पुरस्कार सर्वोत्कृष्ट PhD प्रबंधासाठी, अनंत काणेकर पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, असे एक मराठी विषयातले एक ज्येष्ठ समीक्षक संशोधक आज आपल्याकडे आलेले आहेत. मराठी कादंबरी याविषयी आम्ही त्यांना बोलायला विनंती केली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे साहित्य प्रकारामध्ये कादंबरी हा एक महत्त्वाचा वाङ्मय प्रकार आहे. त्यामुळं मराठी कादंबरीचं एकूण काल, आज आणि उद्या असा एक जो प्रवास मराठी कादंबरीचा झाला त्याविषयी सर बोलतील. काही दिवसापूर्वी सर विविध ठिकाणी व्याख्यानाला येत असतात. मला आठवतं आहे सर, तुम्ही 4 महिन्यापूर्वी 4 महिनेच झाले असतील, आपल्या इथले डॉक्टर अविनाश सप्रे यांचा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम झाला सांगलीमध्ये, आणि त्या कार्यक्रमामध्ये विविध कादंबरीकारांनी आपापले विचार मांडले. त्यामध्ये रंगनाथ पठारे होते, डॉक्टर रणधीर शिंदे होते, ताराबाई बोळकर होत्या. या कार्यक्रमामध्ये सरांनी एक कादंबरीचा आढावा घेणारा व्याख्यान दिलं होतं. त्या कार्यक्रमाला सर होतो मी उपस्थित, त्यामुळे तुम्हाला ऐकायचा योग त्यावेळी मला आलेला आहे. तर अत्यंत चांगले समीक्षक आहेत सर, आणि कादंबरी या विषयावरती विविध ठिकाणी बोलत असतात. म्हणून त्यांना आपण या ठिकाणी आज निमंत्रित केलं आहे. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं प्राध्यापक रणधीर शिंदे यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सरांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी विनंती. सर्वांना नमस्कार. मिरज विद्यार्थी संघ यांच्या वतीनं जागर मराठीचा या विषयावरती 9 दिवस मराठी भाषा साहित्य संस्कृती याविषयी वेगळे वक्ते आपली मांडणी करणार आहेत. आजच्या या व्याख्यानाप्रसंगी उपस्थित असणारे या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर पाठक सर, उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर, विष्णू तुरुपळे सर, श्रीकांत कुलकर्णी, शरद कुलकर्णी, मराठीतले ज्येष्ठ कादंबरीकार नामदेव माळी, डॉक्टर लक्ष्मण शिंदे, डॉक्टर सागर लटके, आणि अतिशय साहित्यावर आणि वाचन संस्कृतीवरती आपण सर्व प्रेम करणारे. मी शिक्षक असल्यामुळे माझ्या सांगण्यावरती कदाचित शिक्षकीपणाची छाप जास्त असेल. मी काही विनोदासाठी किंवा काही अलंकारिक बहारदार अशा बोलण्यासाठी प्रसिद्ध नाही आहे. त्यामुळे एक 45 मिनटामध्ये मराठी कादंबरीचा शतकभराहूनचा अधिक प्रवास किंवा 150 वर्षापर्यंतचा प्रवास, त्यातले महत्त्वाचे टप्पे आणि भविष्यातली कादंबरी, आजची कादंबरी कशा प्रकारची असू शकेल याविषयी एक भाषा साहित्याचा विद्यार्थी म्हणून या विषयाकडे मी कसं पाहतो याचा एक निरीक्षणाच्या स्वरूपाचा धांडोळा माझ्या म्हणण्यामध्ये सांगण्यामध्ये असेल. तो खूप नवीन आणि मूलभूत स्वरूपाचा असेल असं नव्हे, कारण आपण सर्व या ग्रंथालयाशी निगडीत आहात, खूप वाचन करत आहात. कादंबरीविषयीची समज आणि कादंबरीविषयीची आपल्या सर्वांची वेगळी काही जाण देखील आपल्याला अधिकची असू शकेल. मराठी भाषेचा इतिहास, त्याच्याबद्दलची एक वैभवशाली परंपरा, अभिजात भाषेचा मराठीला मिळालेला दर्जा यासंबंधी पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकत आलेला आहात. तर ही एक मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या संस्कृतीच्या विरासतीबद्दल अनेक महत्त्वाच्या लोकांचं म्हणणं तुम्ही गेल्या आठवड्याभरामध्ये ऐकलं असेल. या ग्रंथालयामध्ये मी महिनाभरापूर्वी आलो होतो, कारण माझ्या
नेणिवेमध्ये किंवा जाणीवेमध्ये या ग्रंथालयाविषयी फार आदराची आणि पावित्र्याची भावना होती की आपल्या सगळ्या संस्कृतीमध्ये दुर्मिळ ग्रंथांचं जतन करणं, वहन करणं, त्याचा प्रसार करणं आणि वाचन संस्कृतीबद्दलचं एक काही चांगलं वातावरण करणं, अशी खूप कमी वाचनालय आणि ग्रंथालये इथं पाहायला मिळतात. वासुदेव खरे यांच्या स्मृतिरूपाचं हे ग्रंथालय आहे आणि त्यांच्या निधनानंतर जी एक दुखवटा सभा झाली होती त्या सभेमध्ये या वास्तूची निर्मिती आणि त्यावेळचे समितीचे अध्यक्ष रा.ब. आगाशे यांनी 30,000 रुपये देणगी देऊन 28-29 साली किंवा त्या दरम्यान असेल तर या इमारतीचा पहिला मजला बांधलेला होता. या वासुदेव खरे यांच्याविषयी माझ्या मनामध्ये अतिशय आदराची भावना होती. 1858 ते 1929 हा त्यांचा जीवित कालखंड. एक अतिशय साक्षीपी इतिहासकार, संशोधक, कवी, नाटककार, एक हाडाचा शिक्षक म्हणून वासुदेव शास्त्री खरे यांची ओळख होती. गुहागरसारख्या एका छोट्या कोकणातल्या गावामध्ये जन्म झालेले खरे मास्तर काही दिवस कोल्हापूर, कागलच्या आबासाहेब घाटग्यांचा त्यांचा फार जवळचा संबंध होता. म्हणजे शाहू महाराजांचे वडील. नंतर सातारला ते गेले, पुण्याला गेले. राष्ट्रीय स्वातंत्र्याचं वातावरण, टिळक चिपळूणकरांशी त्यांचा संबंध किंवा पुण्यातल्या त्या काळातल्या अनेक जिन्सीवाल्यांच्यापासून खूप लोकांशी त्यांचा संबंध आला आणि आकस्मिक 1880 साली मिरजमध्ये वासुदेव शास्त्री शिक्षक म्हणून आले. कारण या वास्तूला, या ग्रंथालयाला किंवा वाचन संस्कृतीला, ग्रंथसंस्कृतीला त्यांच्या इतिहासदत्त कार्याचं स्मरण आहे म्हणून त्यांच्या संबंधीचा काही शब्द मला सांगावेसे वाटतात. आणि मिरजमध्ये अशा एका छोट्याशा गावामध्ये मराठ्या इतिहासाबद्दल, मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल जी कागदपत्र उत्खननाच्या स्वरूपाचं वासुदेव शास्त्र्यांनी काम केलं ते अतिशय अद्भुत वाटावं. त्यांची ज्ञाननिष्ठा, चिकाटी, जिद्द आणि पटवर्धन इचलकरंजी संस्थानांचे इतिहास त्यांनी लिहिले. अनेक नाटकं लिहिली, ऐतिहासिक नाटकं लिहिली, संगीत नाटकं लिहिली, शिवकाळावरती नाटक लिहिलं, कविता, समुद्र या विषयावर त्यांनी कविता संग्रह लिहिला आहे. त्यांना त्यांच्या जन्मगावाचं, पराकुटीचं आकर्षण होतं. शिक्षक म्हणून इथं निवृत्त झाल्यानंतर आपल्या गावी जाऊन एक टुमदार कौलारी इमारत आपल्या गावी बांधावी आणि तिथं आपण राहावं अशी त्यांची फार इच्छा होती. यशवंतराव नावाचं महाकाव्य वासुदेव शास्त्र्यांनी लिहिलं लोकमान्य टिळकांचे अनुयायी म्हणून. आणि गीता रहस्याबद्दल, गीता रहस्यातल्या कर्मयोगाबद्दल अतिशय आदराची भावना वासुदेव शास्त्र्यांच्या खऱ्यामध्ये ते काही ऐतिहासिक भाषेबद्दल, शब्दांबद्दलचं देखील त्यांनी काम केलेलं होतं. आणि त्यांच्या कामाची एक निष्ठा, एक प्रसंग त्यांच्या चरित्रामध्ये असा आहे की त्यांच्या पत्नी कोकणामध्ये गावी गेलेल्या होत्या आणि रात्रंदिवस सतत अभ्यास आणि अभ्यास, कागदपत्र पाहणं, तपासणं, दुरुस्त्या करणं, टिपा लिहिणं, काळाचा संगती लावणं, त्याचं एक सूत्रबद्ध असं विश्लेषण करणं. तर त्यावेळेस घासलेटचे किंवा काही दिवे असले नाही, कुठल्या तेलाचे दिवे, आणि त्याच्यात ते रात्रभर अभ्यास करत बसायचे. तर त्यासाठी वाती लागायच्या. तर ते वाती संपल्यानंतर कुठून आणायचे ते कंटाळा करायचे, कारण आपल्या अभ्यासावरचं लक्ष होत. तर ज्या सतरंजीवर ते बसले असते त्या सतरंजीचं सूत वाती म्हणून त्यांनी वापरलं होतं आणि 2 सतरंज्या काहीतरी त्या महिनाभरात त्यांच्या संपल्या होत्या. तर अभ्यासाविषयी, ज्ञानाविषयी पराकोटीची निष्ठा त्यांना होती. तर असं हे वासुदेव शास्त्री खरे यांच्या कार्याचं, संशोधनाचं, लेखनाचं स्मृतिरूप म्हणून या ग्रंथालयामध्ये आहे. हे कादंबरी संबंधी बोलत असताना या परिसरातल्या कादंबरीकारांबद्दल देखील आवर्जून त्यांचं स्मरण करायला पाहिजे. या परिसरातल्या जुन्या काळामध्ये साधुदास किंवा गो मुजुमदार नावाचे एक फार महत्त्वाचे लेखक सांगली संस्थानामध्ये होऊन गेले. सांगली संस्थानामध्ये राजकवी ते होते, नाटककार होते, कवी होते, कादंबरीकार होते. त्यांनी पेशव्यांच्या आरंभ काळापासून उत्तर काळापर्यंत, रहास काळापर्यंतच्या 3-4 कादंबऱ्या लिहिल्या. पौर्णिमा, प्रतिपदा, द्वितीय नावाच्या कादंबऱ्या लिहिल्या. आणि मराठेशाहीचा, पेशवे कालखंडाचा ऐतिहासिक स्वरूपामध्ये, कादंबरी रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न साधुदासांनी केला होता. आणि इतिहास काळातली वर्णनं इतकी हुबेहूब आणि सजीव स्वरूपाची उभा करण्यामध्ये साधुदासांचा फार महत्त्वाचं वाकबगारी होती. केसरीचे जुन्या काळातले एक फार महत्त्वाचे संपादक, लेखक, इतिहासकार वाकरू भावे यांनी मराठी शाहीवर काही पुस्तकं लिहिलेत संशोधनात्मक. तर त्यातलं एक पुस्तक पेशवेकालीन महाराष्ट्र या ग्रंथामध्ये जुन्या काळामध्ये पुण्यातला शनिवारवाडा कसा होता याचं वर्णन त्यांनी साधुदासांच्या कादंबरीमधून घेऊन
त्या पुस्तकामध्ये वापरलेलं आहे. इतकं इतिहास काळाविषयी प्रेम आणि ते वर्णन करण्यामध्ये नारायण पेशव्यांच्या खुनापर्यंतचा इतिहास त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. तर पेशव्यांच्या उदयापासून अस्तापर्यंतचा एक पेशवे कालखंडाची कादंबरी साधुदासांनी लिहिली होती. आधुनिक काळामध्ये देखील कमल देसाई यांनी एक वेगळं कादंबरी विश्व मराठीमध्ये आणलं. जी के ऐनापुरे यांनी सबल्टन दलित जीवनाचं एक वेगळं चित्र मराठी कादंबरीमध्ये आणलं. नामदेव माळी हे देखील याच परिसरातले आहेत. त्यांनी सामाजिक प्रश्नांसंबंधी 2 महत्त्वाच्या कादंबऱ्या मराठीमध्ये लिहिल्या आहेत. तर असं आणखी खूप असू शकतील. माझ्या विस्मरणामध्ये देखील त्या गेल्या असण्याची शक्यता आहे. त्याचं एक स्मरण सुरुवातीला करतो आणि मराठी कादंबरी काल, आज आणि उद्या याविषयी मी काही सांगणार आहे. अर्थात माझी कादंबरीविषयी धारणा ही आधुनिक कालखंडातली आहे. आपली अधिक व्यापक सर्वंकष स्वरूपाची असू शकेल. कादंबरी हा साहित्य प्रकार एक गद्याचा प्रकार मानला जातो. अतिशय विस्तृत अशा प्रकारचा अवकाश असणारा, भाषेबद्दलचा अतिशय दक्ष आणि ज्याचा संबंध तर्कनिष्ठ विवेकाशी आहे. कविता इतकी कॉम्पॅक्ट, इतकी संक्षिप्त स्वरूपाची आणि ती क्राफ्ट आपण कवितेमध्ये करतो. आणि कादंबरी आपल्या समाजाबरोबर वाढत असते, बहरत असते आणि आपल्या समाजाच्या वाटचालीच्या दिशा आणि भविष्याच्या दिशा देखील कादंबरीमधून व्यक्त होत असतात. कादंबरीकार भविष्यातलं देखील आणि वर्तमानाचं महाभारत कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो. त्या भाषेची, त्या भूमीची संस्कृती, त्यांचा मूल्यविचार, जीवनाकडे बघण्याची त्यांची दृष्टी, एक वैश्विक भान कादंबरीकार आपल्या कादंबरीमध्ये मांडत असतो. एक तत्वचिंतक कादंबरीकार म्हणून देखील कादंबरीकाराकडे पाहिलं जातं. अनेक प्रकारचे सामाजिक हस्तक्षेप, पेच, अंतर्विरोध आणि मुख्य म्हणजे आपण आणि जग, आपण आणि भोवताल या संबंधी जे माणसांना प्रश्न पडतात, या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेण्यासाठी देखील कादंबरीकार कादंबरी लिहित असतो. आणि त्या मूल्य चौकटींचा, विचारदर्शनांचा कादंबरीवरती एक मोठा प्रभाव असतो. आणि कादंबरीमध्ये अनेक स्वरीयता असते, अनेक स्तरीयता असते, अनेक दृष्टी असते. मल्टी व्हॉइसेस कादंबरीमध्ये असतात. लेखक अनेक पात्रांची निर्मिती करून एकाच काळामध्ये अनेक आवाजांचं प्रकटीकरण तो कादंबरीमध्ये करत असतो. आणि या अर्थानं देखील कादंबरी हा एक सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाचा एक प्रकार आहे. या दृष्टिकोनातून मी कादंबरीकडं पाहत आलेलो आहे. आणि यामध्ये भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीविषयक चिंतन हे मराठीमध्ये आधुनिक कालखंडामध्ये फार महत्त्वाचं मानलं जातं. त्यांच्या कादंबरीकडं बघण्याच्या दृष्टिकोनामुळं मराठीतल्या नव्या लेखकांच्या पुढं, वाचकांच्या पुढं, तरुण पिढींपर्यंत फार मोठा प्रभाव किंवा इन्फ्लुएन्स पडलेला आपल्याला दिसतो. त्यांनी कोल्हापूर आणि सांगलीमध्येच कादंबरीविषयी 80च्या दशकामध्ये जे व्याख्यानं दिली, निबंध वाचले, त्यामध्ये मराठी कादंबरी परंपरेकडे बघण्याची एक नवी दृष्टी, जसं राजवाडेंनी देखील कादंबरीविषयी एक छोटा लेख लिहिला होता, तर त्यामध्ये देखील त्यांनी कादंबरीची सूत्रबद्ध आणि सैद्धांतिक आराखड्याच्या जवळ जाणारं रूप सांगितलं होतं. तर नेमाडे यांच्या कादंबरीविषयक सिद्धांतानामध्ये, उपयोजनामध्ये मराठी कादंबरी परंपरेकडे बघण्याचं एक वेगळं भान दिसतं. आणि 19व्या शतकामध्ये ज्यावेळेस ही कादंबरी निर्माण झाली, आता हे सांगत असताना खूप महत्त्वाचे तपशील, कादंबरीकार, सगळ्यांची नावं किंवा त्याचे ट्रेंड्स, प्रवाह, त्यातले उपप्रवाह येतीलच असं नव्हे, खूप माझ्याकडून विस्मरण देखील झालं असेल. पण एक सर्वसाधारण चित्रण आणि ज्याला आपण शिफ्टिंग पॉईंट म्हणतो, बदलाच्या बाजूनं कादंबरीकडं आपण कसं पाहू शकतो. एकतर 19व्या शतकाच्या मध्यावरती मराठीमध्ये कादंबरी निर्माण झाली. बाबा पद्मनजींची 1857 साली प्रकाश झाली यमुना पर्यटन ही मराठीतली पहिली कादंबरी मानली जाते. आणि 2 राष्ट्रांच्या विचार विभाग, एका ब्रिटिश वासाहती काळामध्ये हिंदू आणि पाश्चात्य विचारविभागाच्या संकरामधून, संमिलनातून एक वेगळं सामाजिक भान देणारी कादंबरी त्या कालखंडामध्ये निर्माण झाली. आणि मराठीतली पहिलीच कादंबरी ही सामाजिक रिअलिस्टिक वास्तववादी परंपरेतली होती. विधवांचा प्रश्न आणि ज्या पद्धतीनं या कादंबरीमध्ये पुढेही हरिभाऊ आपट्यांच्यापर्यंत आपल्याला दिसतं की ही धारा अतिशय बळकट, अतिशय सशक्त अशा स्वरूपाची दिसते. बाबा पद्मनजी हे बेळगावचे होते आणि त्यांनी ख्रिश्चन वाङ्मयाचा खूप प्रसार केला. बालवाङ्मय संबंधी लिहिलं, विज्ञानाविषयी लिहिलं, अनुवाद केला, कोशवाङ्मयासंबंधी काम केलं. तर एका तरुण मुलींच्या यातनेचा, दुःखाचा, शोषणाचा, वैधव्याचा प्रश्न मराठीतल्या पहिल्या कादंबरीमध्ये, प्रोज नॅरेटिव्हमध्ये मराठीमध्ये आणला. आणि ही सामाजिक कादंबरीची धारा मराठीमध्ये अतिशय प्रबळ अशा प्रकारची निर्माण झालेली दिसते. आणि या कादंबरीच्या परंपरेमध्ये पुढच्या टप्प्यावरती
मराठी कादंबरीचा खूप मोठा, आणि ते नेमाडे यांनी 3 धारा 19व्या शतकामध्ये इंडिकेट केलेत आणि या 3 सूत्रांनंतर मराठी कादंबरीचा विकास झालेला दिसतो. दुसरी 1861 साली प्रकाशित झालेली लक्ष्मण शास्त्री हळवे यांची मुक्तामाला, ज्याला आपण आज रंजनप्रिय पॉप्युलर फिक्शन स्वरूपाची कादंबरी म्हणतो, या कादंबरीची धारा निव्वळ वाङ्मयीन संकेतांवरती आधारित, जीवनाऐवजी रंजक अशा स्वरूपाचं आकृतिनिष्ठ, पंडिती वळण आणि रीतिप्रधान स्टाईल असं या कादंबरी परंपरेचं वैशिष्ट्य होतं. आणि या कादंबरीचा कित्ता किंवा त्याचा अनुनय किंवा ती धारा पुढच्या कालखंडामध्ये नासी फडके, पुशी रेगे, पुबा भावे, चंद्रकांत खोत, बाबा कदम, सुहास शिरवळकर अशा प्रकारच्या कादंबरीची धारा ही मुक्तामाला, रीतिप्रधान, पंडिती वाङ्मयाला जवळ जाणारी, अद्भुताकडे जाणारी, कृती टाळणं आणि प्रत्यक्ष समाजातले संघर्ष, पेच टाळणं आणि रंजनपरता हा त्याचा महत्त्वाचा भाग मुक्तामाला प्रवृत्तीचा होता. आणि त्यांनी तिसरी एक प्रवृत्ती सांगितली, ते 1871 साली प्रकाशित झालेल्या राभी गुंजीकरांची मोचनगड ही ऐतिहासिक स्वरूपाची, इतिहास काळाबद्दलचं एक आभासी स्वरूपाचं वातावरण निर्माण करणं, ही देखील मराठीमध्ये अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची कादंबरीची धारा आहे. यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक, अगदी नाथमाधवांच्यापासून, हडपांच्यापासून रणजित देसाई, नासम इनामदार, शिवाजी सावंत, गोनी दांडेकर अशा प्रकारची कादंबरीची परंपरा दिसते. मधल्या टप्प्यावरती हरिभाऊ आपट्यांनी सामाजिक कादंबरीला एक नवा आयाम 19व्या शतकामध्ये दिला. पण लक्षात कोण घेतो यासारख्या कादंबरीमधून पुण्यातल्या सदाशिव पेठेतल्या ब्राह्मण संस्कृतीतल्या स्त्रियांच्या वैधव्याचं आणि त्यांच्या मनोगताचं, कैफियतीचा एक मोठा पदर मराठी कादंबरीला हरिभाऊ आपट्यांनी दिलेला होता. 20व्या शतकाच्या आरंभ काळामध्ये मराठीमध्ये 2 महत्त्वाचे प्रमुख कादंबरीकार ज्यांचा मध्यमवर्गीय वाचन संस्कृतीवरती, महाराष्ट्राच्या अभिरुचीवरती खूप मोठा परिणाम आणि प्रभाव होता, तो म्हणजे फडके आणि खांडेकरांच्या कादंबरीचा. फडके हे तरुण पिढीचे लेखक होते आणि हे दोघेही कोल्हापूर स्कूलमध्ये होते. फडके राजाराम महाविद्यालयामध्ये होते, लॉजिक तर्कशास्त्राचे प्राध्यापक होते आणि एकेकाळी अत्यंत लोकप्रिय, अतिशय वेगळ्या विषयावर त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. राजकीय विषयावर कादंबऱ्या लिहिवन, प्रतिसरकारच्या चळवळीवर देखील त्यांनी कादंबरी लिहिल्या आहेत. काश्मीर खोऱ्यांपासून विषयाचं वैविध्य आणि मुख्य म्हणजे प्रेमकथा स्वरूपाचं महाविद्यालयीन जीवनामध्ये त्या काळातल्या वाचकांना अतिशय महत्त्वाचं, कुसुमावती देशपांडे यांनी त्यांच्यासाठी फडक्यांनी मराठी कादंबरीमध्ये आरामोद्यान आणलं असं म्हटलेलं आहे. एक प्रकारची सुखवस्तूपणाची कादंबरी फडक्यांनी लिहिली. आणि खांडेकरांची कादंबरी ही देहवादी, सामाजिक बांधिलकी, व्यापक स्वरूपाची तळमळ अशा प्रकारची होती. आणि ज्यांच्या कादंबऱ्यांमध्ये महात्मा गांधींचा विचारांचा प्रभाव होता, जो क्रौंशवधमध्ये होता. महात्मा गांधींनी 1920 साली खेड्यांकडे चला, खेड्यांचा उद्धार करा, या दृष्टिकोनातून त्या काळातले पडसाद आणि सामाजिक ह्युमॅनिटीचं, मानवतावादाचं आणि एक प्रकारचा स्वप्नाळू आदर्शवाद खांडेकरांच्या कादंबऱ्यांमध्ये होता. कलेच्या द्वारे जीवनाची सेवा करावी अशी खांडेकरांची धारणा होती. खांडेकरांच्या संबंध वाङ्मयामध्ये 2 गोष्टींना फार महत्त्व आहे. 2 ध्रुव त्यांच्या कादंबरीमध्ये सदैव आपल्याला दिसतात. या प्रकारचं एक द्वैती किंवा दुपदरी भान खांडेकरांच्या कादंबरीमध्ये येतं. त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये 2 मनं, कला आणि जीवन, गरिबी आणि श्रीमंती, भोग आणि त्याग, भावना आणि बुद्धी, वास्तव आणि स्वप्न यांच्यातला झगडा, संघर्ष आणि त्याबद्दलचं एक आदर्श युटोपिया, आदर्श स्वप्न खांडेकरांच्या कादंबऱ्यांमध्ये होतं. या तिच्या निमित्तानं त्याने एका पुराण कथेला हात घातला आणि ज्याचा संबंध मानवी नैतिकतेशी, आधुनिक काळाशी देखील आहे. महाभारतावर आधारित अशा प्रकारच्या कथाबीजाचा अतिशय चांगला आविष्कार खांडेकरांनी ययातीमध्ये केला. आणि एक वेगळं मायथॉलॉजीकडं, पुराणकथेकडं, वर्तमानातून त्याग आणि भोग यांच्यातल्या सत्तासंबंधाबद्दल अतिशय चांगली कादंबरी खांडेकरांनी लिहिली. दुसरं खांडेकरांच्या कादंबरीचं त्यांनी ज्या पद्धतीची भाषा वापरली, भाषा अतिशय अलंकारिक स्वरूपाची, उपमोत्प्रेक्षांची भाषा, सुभाषितांची भाषा. जुन्या पिढीमध्ये पाहिलं असेल, आधीच्या पिढीतली मंडळी, खूप मंडळी खांडेकरांची वाक्य आणि सुभाषितं आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायची, ती पाठ करायची, वेळप्रसंगी अनेक ठिकाणी त्याचा वापर करायची. तर खांडेकरी वाङ्मयानं वाढाळू मनाला साथ दिली महाराष्ट्राच्या, असं कुसुमावतीबाईंनी त्यांचं एक वर्णन केलेलं आहे. दी.के. बेडेकर हे मराठीतले एक फार चांगले समीक्षक होते. याने दोघांच्याबद्दल असं म्हटलं की हे दोघंही
उभरत्या महाराष्ट्राचे प्रतिनिधी होते. एका स्वप्नाळू प्रेमाचं प्रीत जीवनाचं चित्र फडक्यांच्या कादंबरीमध्ये होतं आणि नव्या महाराष्ट्राची आदर्शाची स्वप्न काय असावीत त्याचं चित्र खांडेकरांच्या वाङ्मयात होतं. मध्यमवर्गीयांच्या या दुहेरी स्वप्नसृष्टीचं प्रतिबिंब त्या काळातल्या फडके आणि खांडेकरांच्या वाङ्मयामध्ये पडलेलं पाहायला मिळतं असं बेडेकरांनी सांगितलं होतं. खांडेकरांना ज्यावेळेस ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं त्यावेळेस कोल्हापूरला खासबाग मैदानामध्ये त्यांचा मोठा सत्कार झाला आणि त्याला यशवंतराव चव्हाण हजर होते. खांडेकरांच्या साहित्यावर आजवर जी समीक्षा झाली त्यामध्ये यशवंतरावांचं भाषण अतिशय अप्रतिम आणि खांडेकरांचं लेखक म्हणून मूल्यमापन करणार आहे. त्यात यशवंतरावांनी असं म्हटलं होतं की खांडेकर हे महाराष्ट्राच्या मध्यमवर्गाचे भाष्यकार आहेत, महाराष्ट्राच्या मध्यमवर्गांच्या स्वप्नसृष्टीचे ते भाष्यकार आहेत. हा चांदण्याचा लेखक आहे, हा प्रकाशाचा लेखक आहे, हा उजेडाचा लेखक आहे, हा नंदादीपाचा लेखक आहे आणि तो नंदादीप महाराष्ट्रामध्ये झुळझुळतो आहे. इतक्या चांगल्या पद्धतीनं मराठीमध्ये खांडेकरांचं मूल्यमापन फारसं कुणी केलेलं गेलं नाही. तर ह्या प्रकारचं कादंबरी जग 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये होतं. कादंबरीच्या कल्पनेबद्दल काही काळानंतर आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल देखील होऊ शकतो. एकेकाळी विश्राम बेडेकरांची रणांगण ही कादंबरी मराठीमध्ये मैलाचा दगड माइलस्टोन मांडली गेली, परंतु या कादंबरीचं अलीकडं सुधीर रसाळांनी एक फार वेगळं इंटरप्रिटेशन केलं आहे. किंवा गारंबीची बापू ही श्रीना पेंडसेंची ही कशी व्याज आणि कृतक रोमॅन्टिक स्वरूपाची कथा आहे, तिचा कादंबरीचा देखील आवाहन आहे, हे गोमा पवार यांनी एका दीर्घलेखामध्ये सांगितलं. आणि रसाळ यांचं रणांगणाबद्दल असं म्हणणं आहे की ही प्रेमाची दिवास्वप्न असणारी कादंबरी आहे. आणि त्याने एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यू जर्मन हार्टा आणि चक्रधर यांची बोटीवर भेट होती आणि 10 दिवसात त्यांचं प्रेम जमतं आणि ती आत्महत्या करते वगैरे. तर हे 10 दिवसात कोणत्या भाषेत भाषा बोलले असा एक बेसिक प्रश्न रसाळांनी उपस्थित केला आहे. आणि ते इंग्रजीत बोलतात असं आहे, पण एखादी व्यक्ती जी जर्मन आहे ती 10 दिवसात इंग्रजी शिकते का आणि इतकं बोलण्यापर्यंत त्यांचा प्रवास होतो का, असा मूलभूत प्रश्न रसाळांनी उपस्थित केला आहे. म्हणून काळाच्या टप्प्यावर कादंबरीची मूल्यमापनं, त्याचे निकष, मापदंड, परिमाणं बदलतात आणि त्या कादंबरी अडगळीमध्ये देखील जाण्याच्या शक्यता असतात. तर या अर्थानं देखील कादंबरीकडं पाहायला पाहिजे. 1960 किंवा 70चं दशक हे मराठी कादंबरीमध्ये फार महत्त्वाचं मानलं गेलं, कारण या काळामध्ये जी कादंबरी लिहिली गेली 60-70च्या दशकामध्ये ती अतिशय महत्त्वाची होती. मराठी कादंबरीच्या कक्षा, मराठी कादंबरीचं क्षितिज अधिक विस्तारविणारी, त्याचा अधिक बहर कालखंड असा होता. आणि भालचंद्र नेमाडे यांची कोसला ही 63 साली कादंबरी प्रकाशित झाली. एक ऐतिहासिक स्वरूपाची, इतिहासदत्त स्वरूपाची कामगिरी कोसला या कादंबरीने केलं. वयाच्या 25व्या नायकाचं प्रथम पुरुषी निवेदन, पांडुरंग सांगवीकरची ही आत्मकथा मराठी वाचकांना, आणि आज देखील जी कादंबरी इतकी वर्ष टिकून आहे, 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालखंड, तर त्या कादंबरीमध्ये काही एक बीजभूत अशा काही चांगल्या शक्यता असू शकतात आणि नव्या पिढीला देखील ही कादंबरी आपली कादंबरी वाटते. अतिशय महाविद्यालयीन काळातलं एक चमकदार वाटावं अशा प्रकारचं चित्रण आहे, परंतु मानवी समाजातलं तुटलेपण, परात्मता, संस्कृती टीका, माणसांचं ढोंग आणि त्याबद्दलचं एक सटायर, उपहास, जीवनचिंतन या दृष्टिकोनातून कोसला ही मराठीतली फार महत्त्वाची कादंबरी ठरली. आणि या कादंबरीचा फार मोठा प्रभाव मराठी नव्या लिहिणाऱ्यांच्या पुढे झालेला दिसतो. त्यांच्या पुढच्या बिढार, हूल, जरीला आणि झूल या कादंबरीमधून त्यांनी पुन्हा फॉर्म बदलला, स्टाईल बदलली. व्यक्तिवादी, आत्मपर, आत्मगत स्वरूपाची शैली त्यांनी टाळली आणि सामाजिक जीवनाचं एक महाभारत सांगण्यासाठी, सामाजिक सटायर सांगण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा बिंदू निवडला. आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या शिक्षणकारणाची ज्या झपाट्यानं अधोगती झाली, ऱ्हास झाला, महाराष्ट्राच्या ढोंगावरती अधिक्षेप करणारा कादंबरीचा एक बलदंड ऐवज नेमाडे यांच्या कादंबरी चतुष्टयामध्ये आहे. आणि या प्रकारचं वेगळं अशा प्रकारचं सामाजिक जीवनाचं एक प्रदीर्घ अशा स्वरूपाचं चित्र नेमाडे यांच्या कादंबरीमध्ये, एका अर्थानं महाराष्ट्रीय समाजाचं समाज विडंबन त्यांच्या कादंबरीमध्ये, कादंबरीचं रूप वास्तववादी शैलीकडं, आणि मुख्य म्हणजे त्यांनी ज्या प्रकारचा देशीवादाची मांडणी केली, परंपरेकडं, भूमीकडं, आपल्या मातीकडं एका नव्या दृष्टिकोनातून, नवनैतिकवादी दृष्टिकोनातून पाहण्याची एक दृष्टी नेमाडे यांनी दिली. आणि मुख्य म्हणजे महानुभाव आणि वारकरी या 2 परंपरांच्या बद्दल अधिक डोळसपणानं, अधिक सजीवपणानं, कारण ब्रिटिश कालखंडामध्ये, वासाहती कालखंडामध्ये आपण ह्या परंपरापासून निखळलो किंवा तुटलो तर आपला हा इतिहासदत्त वारसा
आणि विरासत यापासून आपण ढळलो, तर या परंपरेचं पुन्हा एकदा पुनर्संजीवनीकरण करणं, त्याकडं डोळसकडं पाहणं, त्यातल्या स्टाईलकडं पाहणं, जीवनदृष्टीकडं पाहणं, नैतिकतेकडं पाहणं, तर या गोष्टीकडं परंपरेचं एक भान नेमाडे यांच्या कादंबरीमधील आहे. आणि म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये ज्या प्रकारच्या भारतीय कथन परंपरेतल्या सौंदर्य निर्माणक शक्यतांचा, रूपांचा वापर त्यांनी केलेला आहे. चक्रधरांच्या लीळांचा केला, दृष्टांतांचा केला, वारकऱ्यांच्या समूहगान अभंग परंपरेतल्या अनेक अभंगांचा, ओव्यांचा वापर त्यांनी केला. त्याने एक छोटा निबंध, वारकरी चळवळीची आविष्कार शैली, असा एक निबंध लिहिला. आणि या निबंधामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधून या चळवळीच्या शैलीचं नातं समाजाशी, नैतिकतेशी, परंपरेशी, भक्ती परंपरेशिवाय सामाजिक शेती संस्कृतीशी जोडलेलं आहे. आणि स्त्रिया वारीमध्ये, दिंड्यामध्ये का जातात, तर यातना मुक्तीसाठी जातात. आणि तिचं नातं सिमोन दे बोवाच्या आधुनिक मॉडर्न परंपरेतल्या स्त्रीवादी चळवळीशी कसं सोडलेलं आहे, की हे 15 दिवस तर आपल्याला या कुटुंबातल्या यातनेपासून मुक्ती मिळावी, अशा प्रकारचं फार चांगलं भान नेमाडे यांनी दिलं. आणि त्यांच्या कादंबरीमध्ये त्याचा एक मोठा अशा प्रकारचा पर्स्पेक्टिव्ह दिसतो. त्यांनी ज्या प्रकारचे नायक निवडले, पांडुरंग, चांगदेव, खंडेराव, हे तरुण फार पॉप्युलर आहेत. तर ह्या नावांमधून देखील बहुसंख्यांच्या महाराष्ट्र धर्माचं, महाराष्ट्र संस्कृतीचा एक प्रदीर्घ अशा चित्रफलक नेमाडे यांच्या कादंबरीमध्ये. तर काही ठळक काही कादंबरीकार सांगून, दुसऱ्या टोकावरती आधुनिक कालखंडामध्ये श्याम मनोहरांच्यासारखे कादंबरी आहेत. अतिशय महत्त्वाचे कादंबरीकार, प्रयोगशील कादंबरीकार. वाचक फारसं त्यांच्या कादंबऱ्या फारसं वाचताना दिसत नाही आहेत, परंतु हे ईश्वरराव, हे पुरुषोत्तमराव पासून शीतयुद्ध सदानंद, कळ, उत्सुकतेने मी झोपलो किंवा 100 मी, त्यांच्या कादंबऱ्यांवरती जे कृष्णमूर्तींच्या तत्त्वज्ञानांचा प्रवास मांडलं जातं. आणि ज्ञानाचा शोध हे एक सूत्र श्याम मनोहरांच्या कादंबरीमध्ये आहे. भोवतालच्या आणि समाजामधून, मानवी वर्तनांमधून, माणसांच्या बोलण्यामधून, वागण्यामधून, संवादामधून, छोट्या छोट्या प्रसंगांमधून त्या संस्कृतीच्या, सभ्यतेचा शोध घेणं हा श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यातलं एक सूत्र आहे. आणि दुसरं एक सूत्र त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे की आपल्या स्मृतींचा किंवा भूतकाळाला छाटून आपण आत्ताच्या जगण्यामधून ज्ञानाचा शोध घ्यायला पाहिजे, असं एक सूत्र श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यामध्ये. सध्याचं असणं महत्त्वाचं, आत्ताचं असणं महत्त्वाचं आहे. आणि त्या अर्थानं मध्यमवर्ग आणि त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांची स्टाईल अतिशय कोरडी, वृक्ष वाटावे अशा प्रकारची शैली श्याम मनोहरांची आहे. परंतु या मध्यमवर्गांच्या काय आहे की सुख ही अंतिम परम इति कर्तव्य मध्यमवर्ग म्हणत आलं. आणि या गोष्टीमुळं आपल्या मराठी संस्कृतीमध्ये कोणताही नवा शोध लागत नाही, ज्ञानाचा शोध लागत नाही. आणि मुख्य म्हणजे फिलॉसॉफिकल दृष्टी अज्ञाताचा शोध, आदिभौतिकांचा शोध, नवं काहीतरी शोधणं, ह्या मध्यमवर्गांच्या सुकुलोलूप वृत्तीमुळं, ढोंगी वृत्तीमुळं मराठी संस्कृतीमध्ये काही नवीन निष्पन्न होत नाही. आणि सतत ते संस्कृतीला टाचण्यात येतात. तर श्याम मनोहर दुसऱ्या टोकावरून मराठी समाजाचं एक वेगळं दर्शन त्यांच्या कादंबऱ्यांमधून मांडतायत. एक प्रकारच्या स्वातंत्र्याची उदासीनता, गुणवत्तेची बेफिकिरी आणि उथळ आणि ढोंगी हा मराठी समाज आहे. आणि त्याची रूपं श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यांमध्ये. आणि म्हणून त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये, कळ कादंबरीमध्ये मोटार गॅरेजवाल्याला कादंबरी लिहायची आहे. आपण साहित्य काय म्हणतो की विशिष्ट लोकांनीच लिहायला पाहिजे, पण त्यांच्या कादंबरीतला नायक तो गॅरेजवाला आहे, त्याला कादंबरी लिहायची आहे. किंवा खूप लोक आहे मधला जो नायक आहे त्याला नवीन काहीतरी शोधायचं आहे. किंवा उत्सुकतेने मी झोपलो मधल्या नायिकेला सिनेमा काढायचा आहे. किंवा विलासला फुलपाखरू शोधायचा आहे. तर या प्रकारचा नाविन्याचा, ज्ञानाचा, अज्ञाताचा शोध आणि सांस्कृतिक ढोंगीपणाचा एक अधिक्षेप श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यात. पुढच्या त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये पोस्ट मॉडर्निस्ट, उत्तराधुनिकतेचं तत्त्व आणि मेटाफिक्शनचं एक तत्त्व दिसतं की ज्यामध्ये आधुनिकवादातल्या मानवतावादी परंपरेला नकार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जीवनाचा, भोवतालचा, सृष्टीचा शोध आणि सतत ताण देणारं, सतत प्रश्न विचारणारं आणि थिअरीचा शोध. आपण थिअरी शोधली पाहिजे. सामान्य माणसांच्या वागण्यातून, बोलण्यातून मराठी समाजाची थिअरी काय आहे याचा एक शोध श्याम मनोहरांच्या कादंबऱ्यांमध्ये. तर हे 60 नंतरचे मराठीतले प्रमुख कादंबरीकार आणि सर्वसामान्य किंवा बहुल वाचकांच्या कक्षेच्या काही प्रमाणामध्ये बाहेर देखील श्याम मनोहर राहिले दिसतात. 1960 नंतर महाराष्ट्राचा बहुल अशा प्रकारचा विस्तार, वेगळ्या प्रदेशांमध्ये आलेलं नवभान, शिक्षण संस्कृती, छोटी केंद्र, छोटी गावं, संस्कृतीवरती टकरावामधून
अनेक नवं नॅरेशन, नवे अनुभव, नव्या संवेदना, नव्या जाणीवा महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रदेशामधून कादंबरीच्या कक्षेमध्ये आल्या आणि कादंबरीचं स्वरूप अधिक विस्तारशील आणि त्याचा फलक अधिक धमन्या त्याच्या फार विस्तृत झालेल्या दिसतात. आणि ही कादंबरी वास्तववादी परंपरेतली होती, सामाजिक वास्तवाला महत्त्व देणारी होती. प्रश्न मांडणं, समस्या मांडणं याला या कादंबरीमध्ये महत्त्व होतं. तुम्ही पहा 60 नंतर उद्धव शेळक्यांची धग, प्रारंभ बोर्डेंची पाचोळा, जे का शिंपी समाजातल्या व्यवसायाचं परंपरा आणि आधुनिकतेतल्या टकरावाची गोष्ट या कादंबऱ्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये आली. दुसऱ्या बाजूला अण्णाभाऊ साठ्यांच्या कादंबऱ्यांमधून कृष्णा आणि वारणा काठ आणि त्यातलं सबल्टन, वंचितांचं एक जग आणि फकीरा, इतिहास काळातल्या वंचितांची हिरोशिपची प्रस्थापना, नायकपदाची प्रस्तावना कादंबरीमध्ये करणं आणि जो नायक लोकपरंपरेतला आहे, दलित नायक आहे, रिव्होल्युशनरी नायक आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा प्रकारच्या परिघावरच्या माणसाची हिरोशिपची प्रतिष्ठापना करणं. तर असे वेगळे व्हायसेस, आवाज मराठी कादंबरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आले. दुसऱ्या बाजूला आनंद यादव यांचं कादंबरी लेखन, गोतावळा असेल किंवा विश्वास पाटलांची पांगिरा झाडाझडती असेल, आनंद पाटलांची कागूद सावली, मोहन पाटलांची लिगाड आणि खांदेपालट किंवा साखरफेरा, बाणगुळ आख्यान. तर अशा प्रकारच्या सामाजिक जाणीवांचा विस्तार करणारी, सामाजिक प्रश्न मांडणारी, सामाजिक समस्या मांडणारी आणि महाराष्ट्राच्या बहुल समाजचित्रणाचा पैस कादंबरीच्या कक्षेमध्ये देणारी एक मोठी परंपरा या कालखंडामध्ये निर्माण झाली. देशीवादाचं किंवा सामाजिक जाणीवेचं एक विस्तृत फलक रंगनाथ पठारे आणि राजन गवस यांच्या कादंबरीमध्ये आहे. दिवे गेलेले दिवस, ताम्रपट, रथ, दुःखाचे श्वापद आणि नामुष्कीचे स्वगत. तर पठारे यांच्या कादंबऱ्यांमध्ये देखील महाराष्ट्रीय समाजाचं एक वेगळं महाभारत, ताम्रपटमध्ये त्यांनी जवळपास 1930 ते 1980 पर्यंतचा एक प्रदीर्घ स्वरूपाच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि त्यातल्या आंतरविरोधांचा पट विणला गेलेला दिसतो. तर पठारे यांचं कादंबरी देखील त्यांची गद्यशैली, नामुष्कीचे स्वगतमध्ये ते पुन्हा पोस्ट मॉडर्निझम नॅरेटिव्हकडे गेलेत आणि 90च्या काळामध्ये ज्या प्रकारचे जागतिकीकरण काळामध्ये पेच निर्माण झालेत त्याच्याबद्दलचं एक प्रदीर्घ अशा स्वरूपाचं कथन नामुष्कीच्या स्वगतमध्ये आहे. गवस यांच्या चौंडकं आणि भंडारभाऊ म्हणजे ही देखील एक नवी नॅरेटिव्ह मराठीमध्ये आलं. धर्मव्यवस्था स्त्रियांचं किंवा माणसांचं शोषण करते आणि देवदासी स्त्रिया इथल्या धर्माच्या शोषण बळी आहेत याचं एक चांगलं चित्र कादंबऱ्यांमधून, चौंडकं किंवा भंडारभाऊ सारख्या कादंबऱ्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं दिसतं. आणि 70 नंतर विषय केंद्री कादंबऱ्या मराठीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक स्पेक्टर, एक क्षेत्र जरी घेतलं, केवळ आणि केवळ सहकाराचं क्षेत्र घेतलं तर सहकाराला लागलेल्या किडीचं चित्रण करणाऱ्या 10-12 कादंबऱ्या तुम्हाला सहज दाखवता येऊ शकतात. वासुदेव मुलाटे यांच्यापासून मोहन पाटील ते सुरेश शिंदे की सहकाराची अधोगती या 30 वर्षात कशी झाली त्याचं एक चित्र. आणि कादंबरी हा प्रकार सतत सामाजिक हस्तक्षेपाचा, राजकीय हस्तक्षेपाचा, बहुताला टाचणी देणारा अशा प्रकारचा प्रकार मांडला गेला. त्यामुळं या प्रकारचं नॅरेशन मराठी कादंबरीमध्ये आलं. केवळ आणि केवळ धरणग्रस्तावरती मराठीमध्ये 10-12 कादंबऱ्या आहेत. झाडाझडतीपासून रिंगाणपर्यंत, चंद्रकुमार निलगे यांच्यापर्यंत आणखी खूप तुम्हाला धरण येतं आणि काय मानवी संस्कृतीचं घडतं तर धरणग्रस्तांच्यावरती असेल. त्याचबरोबर शिक्षणाचं सेक्टर किंवा शैक्षणिक अधपतनाचं एक चित्र दाखवणारं खूप 100-150 कादंबऱ्या तुम्हाला दाखवता येऊ शकतात. निशाणी डाव अंगठ्यापासून शेषराव मोहिते यांच्या किंवा महेंद्र कदम. तर हा एक मोठा शिक्षण बिंदू आणि नायक, तरुण नायक जो शिक्षक आहे, प्राध्यापक, त्याच्या नजरेतून, त्याच्या दृष्टिकोन समाज पाहणं आणि शिक्षण कसं अधपतित झालेलं आहे त्याचं एक चित्र मांडणारी कादंबरीची परंपरा आहे. शेतीची पिकं म्हणजे हे देखील एक वेगळी पिकं, हे कशी शेतकऱ्यांच्या कैफियतीची किंवा दुःखाची गाऱ्हाणी सांगणारी, अगदी नामनेवळ्यांनी खरड छाटणीमध्ये द्राक्षाचं हे पीक आणि त्याच्याबद्दली शोषण परंपरा कशा प्रकारची आहे, केळी असेल, तूर असेल, कापूस असेल, यावरती एका एकल प्रश्नावरती मराठीमध्ये वेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या. तर विषय केंद्री कादंबऱ्यांचं एक वेगळं सूत्र या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं. सामाजिक कादंबरीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रदेशातल्या अनेक डायलेक्टिक किंवा बोलीभाषा आणि त्या परिसरातल्या भाषेचा गोडवा आणि त्यातली भाषेची समृद्धी, संपन्नता आणि त्यातली एक भाषेचं एक वैभव, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, तर या भाषांचे लहेजे आणि बोलीभाषा जो आधी नव्हता आपल्याला, आधीची आपली भाषा केवळ आणि केवळ पुणा सेंटर किंवा पुणे केंद्रीय अशा स्वरूपाची कादंबरी होती. तर इतके आवाज कादंबरीच्या कक्षेमध्ये ज्यावेळेस येतात तर भाषेचा असा एक सिम्फनी
किंवा त्याचा एक ऑर्केस्ट्रा मराठी कादंबरीमध्ये दिसतो की महाराष्ट्राच्या सर्वदूर प्रदेशातली भाषिक रूपं मराठी कादंबरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आली. ते एक त्याचं चांगलं उदाहरण. याच कालखंडामध्ये सामाजिक जाणीवेचा एक सूत्र म्हणून स्त्रियांचं कादंबरी लेखन देखील महत्त्वाचं आहे. ते कमी आहे याचं कारण सामाजिक सांस्कृतिक आहे की स्त्रियांच्या अस्तित्वाला, तिच्या असणेपणाला आपल्या संस्कृतीमध्ये काही एक मर्यादा सामाजिक जीवनामध्ये पाहायला मिळतात. त्यांना खूप लिहिता येत नाहीत, खूप सांगायचं आहे, खूप म्हणायचं काहीतरी, पण तशा प्रकारचा अवकाश आपल्या सामाजिक संस्कृतीमध्ये नाही आहे. आणि दुसरा म्हणजे पुरुषांच्या रोमॅन्टिक परंपरेचंही सावली स्त्रियांच्या लेखनावर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. परंतु काही चांगल्या कादंबऱ्या, जसं उदाहरणार्थ विभावरी शिरूरकरांनी बळीसारखी अतिशय महत्त्वाची कादंबरी लिहिली. त्या काळामध्ये मांगरुडी समाजातला समाजाचं एक समूहाचं एक चित्र त्यांनी मांडलं. गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया आणि 70 नंतर फेमिनिस्ट चळवळीमुळं, स्त्रीवादी चळवळीमुळं स्त्रियांच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा, स्वत्वाचा शोध कादंबरीमधून झालेला दिसतो. स्त्री पुरुष नात्यांच्याकडे पाहण्याची एक नवी दृष्टी या कालखंडामध्ये स्त्रियांना आली. विवाह संस्था, कुटुंब, नातेसंबंध, पुरुषांच्या वर्तनाकडं संशयानं पाहणं आणि त्याच्याशिवाय पुरुषविरहित जगाची असोशी स्त्रियांच्या लेखनामध्ये या कालखंडामध्ये चांगल्या कादंबऱ्यांमधून आलेली दिसते. मेघना पेठे ते नीरजापर्यंत ही नाव आपण सांगू शकतो. शांता गोखले यांच्या रीटा वेलिनकर त्यावर्षी आणि निर्मला पाटील यांचं आत्मकथन जी गेल्या वर्षी कादंबरी आली, अतिशय महत्त्वाचं कादंबरी लेखन आणि स्त्रियांच्या अस्तेपणाला ज्या प्रकारच्या चौकटी असतात या चौकटींचं, त्यातल्या टकरावांचं अतिशय चांगलं कथन शांता गोखले यांच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. स्वतःचा शोध आहे स्त्री पुरुषांच्या सत्ताकारणाचा आणि लिंगभावाच्या राजकारणाचा अधिक चांगलं चित्र शांता गोखले यांच्या कादंबरीमध्ये आहे. रीटा वेलिनकरमध्ये ती जी नायिका आहे ते कादंबरीच्या अखेरीस किंवा कादंबरीवरचं मुखपृष्ठ तुम्हाला आठवत असेल, 3 मुलींचं एका प्रसिद्ध चित्रकाराचं ते चित्र आहे. आणि शेवटी त्या गावाच्या बाहेर एक फ्लॅट घेतात, त्याला झेंडूच्या फुलांचं तोरण मांडतात आणि एक नवं आयुष्य, नवं जग सुरू करतात की जग पुरुषांच्या शिवायचं जग आहे. पुरुषांचं जग हे चौकटींचं जग आहे, बंधनांचं जग आहे, हे कंट्रोलचं जग आहे, चौकटींचं जग आहे आणि तिथं तिच्या अस्तित्वाला स्वातंत्र्य नाही आहे, ही यातनांचं, शोषणांचं जग आहे. तर ते उल्लंघून अशा प्रकारच्या एका नव्या जगाची, स्वातंत्र्याची आकांक्षा असणारं एक जग चांगल्या लेखिकांच्या आणि मैत्रिणींसह अशा प्रकारचं एक जग त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये. अलीकडं गेल्या वर्षीची निर्मला पाटील यांचं आत्मकथन आलं, ती देखील अतिशय वेगळी स्वरूपाची कादंबरी आहे. एका कोल्हाटी समाजातल्या तरुण मुलीचा जीवन प्रवास आणि तिची जीवन हकीकत त्या कादंबरीमध्ये मांडलेला आहे. एका छोट्या गावापासून सुरू झालेला तिचा प्रवास मुंबई, इंग्लंड आणि पुन्हा मुंबई असा आहे. आणि या कादंबरीमध्ये कथनाचा, भारतीय कथन परंपरेतल्या गोष्टींचा किंवा वेगळ्या शृंखलांचा, साखळ्यांचा अतिशय सर्जनशील अशा प्रकारचा वापर या शांता गोखलेंनी केला. अलीकडे त्यांचं एक आत्मचरित्र पण इंग्रजीमध्ये आलं आणि त्याचं मराठी भाषांतर पण पपायरस प्रकाशनानं केलं की देह हाच स्त्रीच्या जगण्याचा एक भाग आहे. ते देखील फार वेगळं आत्मचरित्र आहे की शरीराच्या माध्यमातून या शांता गोखलेंनी जगाचं वाचन केलं आणि जग स्त्रियांच्याकडं देहाच्या मधून कसं पाहतो या दृष्टिबंधातून ते देखील आत्मचरित्र त्यांचं वेगळं आहे. किंवा नीरजा यांच्या अलीकडे आलेली थिजलेल्या काळाचे अवशेष ही देखील राजकीय कादंबरी महत्त्वाची आहे. 2014 पासून म्हणजे JNUमध्ये JNU सेंटर केलेलं आहे. इथं शिकलेले एक 8-10 विद्यार्थी 30 वर्षांनी दिल्लीमध्ये भेटतात आणि या 10 दिवसामध्ये त्यांच्यामध्ये जी चर्चा होते, एक जण केरळचा आहे, एक जण तामिळनाडूचा आहे, एक महाराष्ट्राचा आहे, गोव्याचा आहे, एक पूर्वेकडच्या राज्यांचा आहे. तिथला प्रदेश, तिथली संस्कृती, राजकारण, बरले सत्ताकारण, धर्म असा एक मोठा पॉलिटिकली व्ह्यूज या कादंबरीमध्ये थिजलेल्या काळाचे अवशेषमधून मांडलेले दिसतात. तर हे फार गंभीर सामाजिक वास्तवाची परंपरा. तर हे सगळं चालू असताना मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय वळणाच्या देखील 2 धारा आहेत, त्याचा निर्देश या ठिकाणी करतो. ऐतिहासिक आणि पौराणिक स्वरूपाची कादंबरी मराठीमध्ये फार प्रबळ आणि फार महत्त्वाची मानली जाते. ही अतिशय लोकप्रिय स्वरूपाची देखील आहे की तयार, आयते, रेडिमेड अशा प्रकारचे विषय, महाभारत, रामायण, भागवतादी पुराणकथा आणि सामान्य माणसाला किंवा वाचकांना इतिहासाचं, इतिहास काळाचं, राष्ट्रपुरुषांचं अतिशय पराकोटीचं आकर्षण असतं. तर त्यामधून ते रंजक पद्धतीने सांगणं आणि व्यक्तींचं पुनर्मूल्यांकन करणं
परंपरा, नैतिकता आणि आधुनिकतेच्या संदर्भात देखील काही एक इतिहास काळ, पुराण काळ पाहणं असा एक दृष्टिकोन काही कादंबऱ्यांमध्ये दिसतो. खांडेकरांच्या ययातीमध्ये तो एक चांगला दृष्टिकोन आहे की पुराण कथेचा, मिथकाच्या संदर्भात आजच्या संदर्भामध्ये विचार करणं, नव्या जगाची आकांक्षा, लालसा ही भोगाकडं कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्यागाचं भारतीय सूत्र आपण कसं विस्मरणात गेलेलं आहे त्याचं सूत्र. आणि म्हणून दैवी अंश, परंतु बऱ्याच शिवाजी सावंतांच्या करडावरती देखील आता याचा सामाजिक काळाशी देखील संबंध आहे. शिवाजी सावंतांची कादंबरी कधी आली? कर्ण हा सूतपुत्र होता आणि 70 नंतर ज्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये बहुजनांच्या अस्मितेला आवाज या पुराण कथेमध्ये मिळाला की कर्ण हा आपला आहे, आपल्या जवळचा आहे, त्याचं दुःख आपलं आहे, अशा प्रकारची एक सामाजिक जाणीव माणसांमध्ये निर्माण झाली. तर ही बहुजन अस्मिता देखील या प्रकारच्या वाचन कक्षेमध्ये आलेली आपल्याला दिसते. तर ही पौराणिक स्वरूपाची देखील कादंबरी मराठीमध्ये महत्त्वाची मानली जाते. त्याच्या बाजूलाच ऐतिहासिक स्वरूपाची देशभक्ती किंवा राष्ट्रप्रेरणा आणि राष्ट्रवादाची जाणीव सांगण्यासाठी या कादंबरीचं लेखन झालं. हन आपट्यांपासून नाथमाधव ते रणजी देसाई, नासम इनामदार, स्वामी हे 1962 साली प्रकाशित झाली. तर ती देखील कोणत्या काळात प्रकाशित झाली? तर ती त्याचं एक सामाजिक कारण अभ्यासकांनी असं सांगितले की 60 नंतर मराठी माणसाने जी स्वातंत्र्याची स्वप्न पाहिली त्यानंतर लगतच्या काळामध्ये भ्रमनिरास झाला माणसांचा आणि लोककल्याणकारी राज्य निर्माण झाले. महाराष्ट्राचा रोल राष्ट्रीय राजकारणामध्ये विड्रॉल झाला की मराठी नेतृत्वाला कुठेही काही किंमत मिळणे झाली. अशा काळामध्ये आपल्या इतिहास काळामध्ये महाराष्ट्राचं काही भव्य दिव्य शोधावं, पूर्वदिव्य शोधावं, त्यातून इतिहास काळातले विषय कादंबरीमध्ये आलेले दिसतात. एक प्रकारच्या महाराष्ट्राच्या स्वप्नभंगाचं चित्र आणि त्याला एक भूतकाळाचा, इतिहास काळाचा डोलारा उभा करणं अशी देखील एक गोष्ट या कादंबरीमध्ये सांगितली जाते. नासम इनामदार आणि झेप, झुंज, मंत्रा वेगळा, राऊ या प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या दिसतात किंवा विश्वास पाटलांची देखील पानिपतच्या पराभवावरती कादंबरी. वस्तुतः या कादंबरीमध्ये कसं आहे की मराठ्यांच्या पराभवाची सामाजिक राजकीय कारणं काय आहेत याच्या संबंधीचा खूप सखोल अशा प्रकारचा वेध घेतला जात नाही आहे. तर या कादंबरीमध्ये असं एक वाक्य अवतरण आहे की पानिपत म्हणजे मराठी मातीच्या सर्वोच्च सद्गुणांची, दुर्दैवी दुर्गुणांची निशाणी. जोवर ह्या मातीत बहुबंदकीची, बेदिलीची, गद्दारीची बीजे आहेत, जोवर ह्या राष्ट्रात लाचारी आणि लाथाळीला कायमची मूठमाती मिळणार नाही, तोवर मराठी मातीच्या भाळी पानिपतचा मुळवट पुन्हा पुन्हा भरला जाणार आहे. या एका केंद्रावरती सीमित केली जाते. राज्य राष्ट्रसत्ता संबंध, राजकारणातलं ध्रुवीकरण, राजकारणातले डावपेच अशा प्रकारच्या पराभवाची मीमांसा मराठीतल्या ऐतिहासिक कादंबरीमध्ये फारशी येताना आपल्याला दिसत नाही आहे. आणि एक प्रकारचं इतिहासाचं, परंपरेचं, व्यक्तिमहात्म्यांचं, पूर्वदिव्याचं गौरवीकरण करणं, सरंजामी मूल्यांचं गौरवीकरण करणं, सरंजामी कुटुंब व्यवस्थेचं गौरवीकरण करणं, व्यक्तींचं प्रेम आणि विभूतीपूजा आणि अस्मिता प्रेम या प्रकारच्या गोष्टी ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबरीमध्ये पाहायला मिळतात. काही वेळा प्रारब्ध, नियती या गोष्टीला देखील महत्त्व देणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या जातात. एक साधं उदाहरण की त्याचा पुन्हा पुन्हा उल्लेख केला काही अभ्यासकांनी केला की स्वामी ही अतिशय लोकप्रिय कादंबरी आहे. या कादंबरीच्या आज तक कदाचित 35 आवृत्त्या निघालेल्या आहेत आणि वाचकांना खूप त्या आवडतात. की रमाबाई आणि माधवरावांच्या जीवनावरची ही कादंबरी महाराष्ट्रीय जनमानसामध्ये आणि त्याची 4थी आवृत्ती 10,000 आवृत्ती. आणि मी एकदा अनिल मेहता यांच्याशी बोलत असताना सांगितले की मुंबईमध्ये पोलीस संरक्षणामध्ये त्याच्या प्रति दुकानात विकल्या जायच्या, इतकी पॉप्युलर स्वामी कादंबरी आहे. पण या कादंबरीचा जर शेवट आपण पाहिला की रमाबाई सती जातात आणि त्याचं वर्णन लेखकानं असं केलं आहे पहा की त्याचं वर्णन असं आहे की रमाबाईनं रेशमी वस्त्र परिधान केले होते, नुकतेच स्नान केल्यामुळे पाठीवर मोकळे केस रोळत होते, कपाळी मळवट भरला होता, कानात हिऱ्यांचा लफ्फा चमकत होता, त्याखाली मानकाचे तन्मणी खोल लकाकत होते, हातात चुड्यांची शोभा वाढण्यासाठीच की काय पाचूची काकणे त्यांनी घातली होती, कपाळे अर्धचंद्राकार कुंकुम रेषेच्या मधोमध हिरवी टिकली चमकत होती, नाकात हिऱ्याची नथ शोभत होती, असं वर्णन केलं आहे. आणि शेवटच्या वेळेत पाहता पाहता ज्वाला धडाडू लागल्या, काही दिसेनासे झाले, क्षणभर दर्शन झाले ते ज्वालांच्या सोबतीने फडफडणाऱ्या रेशमी श्वेत पदराचे. एक बाई तिला काठ्याने दाबून मारून टाकतायत आणि आधुनिक काळातला एक लेखक
स्त्रियांच्या यातनेवर, दुःखावर, तिच्या वेदनेवर, तिच्या जळण्यावर काही सांगण्याऐवजी आपल्या कादंबरीचा शेवट आपल्या या प्रकारच्या अलंकारिक गौरवपूर्ण भाषेत वर्णन करतो. तर ते मूल्य लोकशाही विरोधी मानवतावादाचं मूल्य आहे. परंतु आपला वाचक अशा प्रकारच्या वाचनाच्या धुंदीमध्ये संमोहित स्टाईलमध्ये फसतो आणि त्याच्या पलीकडे तो विचार करत नाहीत. एक बाई मरण पावते, जिवंतपणे मरण पावते, त्याचं गौरवीकरण करणारं वर्णन अलंकरणांचं तिच्या असण्याचं या रणजित देसाईने या कादंबऱ्यामध्ये केलेलं दिसतं. तर ही देखील एक ऐतिहासिक कादंबरीची एक वेगळी गोष्ट. परंतु 90 नंतर मराठीतल्या ही अजून देखील प्रबळ धारा आहे, परंतु ऐतिहासिक कादंबरीमध्ये काही चांगल्या गोष्टी या कालखंडामध्ये आलेल्या दिसतात. भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, नंदा खरे आणि संजय सोनावणी यांनी आणि शरणकुमार लिंबाळे यांची सनातन या कादंबऱ्यांमधून इतिहास काळाचा एक नवा अन्वयार्थ जो चिकित्सेचा आहे, समूह टीकेचा आहे, महाराष्ट्राच्या ढोंगीपणाचा आहे आणि सबल्टन सामान्य माणसांच्या नजरेतून इतिहासाकडे पाहायला पाहिजे. आजपर्यंत आम्ही व्यक्तींकडनं इतिहास पाहतो, मोठ्या व्यक्तींच्या, राजांच्या, राजवाड्यांच्या नजरेतून इतिहास आपण पाहतो. परंतु त्या काळात गावातला मनुष्य काय करत होता, दलित वस्तीतला मनुष्य काय करत होता, अशा समूहदर्शी सबल्टन वंचितांच्या नजरेतून इतिहासाकडे पाहण्याची एक दृष्टी या कालखंडामध्ये आली. आणि नंदा खरे यांनी अतिशय चांगल्या कादंबऱ्या, अंताजीची वखर ही त्यातलं एक चांगलं उदाहरण की इतिहास काळामध्ये भारतभर, हिंदुस्थानभर मराठ्यांनी ज्या प्रकारच्या लुटी आणि वेगळ्या राज्यांमध्ये मोहिमा केल्या, तर त्यांचा सर्वदूर लौकिक हा लुटारू अशा प्रकारचा होता. आणि या दृष्टिकोनातून पंजाबमध्ये रडणाऱ्या लेकराला पंजाबी स्त्रिया काय म्हणतात की चुप मराठा आया आहे, किंवा ओडिसामध्ये उडिया लोक देखील रडणाऱ्या बाळाला सांगतात की मराठ्याला तू रडायचं थांब. तर या दृष्टिकोनातून देखील एक विनोदात्मक मिश्किल पात्र रेखाटून मध्यकाळातल्या मराठा इतिहासाकडं चिकित्सेच्या आणि उलट्या दृष्टिकोनातून पाहणं आणि एक ऐतिहासिक कादंबरीला नवं परिमाण देण्याची एक परंपरा अलीकडच्या काळामध्ये झाली. किंवा संजय सोनावणी यांची आणि पानिपत नावाची कादंबरी आहे, तर ती एकदम आधीच्या पानिपतपेक्षा उलट्या टोकावरची आहे की त्यांनी दलित वस्तीतले 4 हिरोज निवडले. एक मिर्झे इकडले कदाचित सिद्धनाथ महाराजांचे असेल, किंवा कोरेगावला जो एक मोठा रिबेल झाला. तर दलितांच्या नजरेतून पानिपत ही देखील इंटरेस्टिंग गोष्ट मराठी कादंबरीमध्ये आलेली दिसते. आणि नंदा खरे यांनी असं म्हटलं ऐतिहासिक कादंबरीबद्दल, आपण जरूर वाचाव्या. नंदा खरे फार मराठीतला महत्त्वाचा लेखक होता की त्यांनी असं म्हटलं की बर्फाच्छादित चमकदार शिखरे पाहून मराठी वाचक हरकून जातात आणि तोल ढळला तर सास बहु मालिकांच्या कथा लिहितात. मराठी ऐतिहासिक कादंबरीकार काय करतात, बर्फाच्छादित चमकदार शिखरे पाहून ते हरकून जातात आणि तशी वर्णनं करतात, आणि त्यांचा तोल ढळला तर सास बहुंच्या मालिकांच्या कथा लिहितात. तर या दृष्टिकोनातून देखील मराठीतल्या ऐतिहासिक कादंबरीकारांचं वाचन किंवा पाहणं व्हायला पाहिजे. दुसरा एक मोठा सेक्टर इतिहास आणि संस्कृतीबद्दलचा मराठी कादंबरीमध्ये खूप आला. विशेषतः नेमाडे यांच्या हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ आणि पठारे यांच्या 7 पाटील कुलवृत्तांतमध्ये महाराष्ट्राचा इतिहास एका वेगळ्या दृष्टिकोनातून, तो केवळ न गौरवाच्या, परंतु गेल्या 7 शतकामध्ये महाराष्ट्रीय जडणघडण कशी झाली, महाराष्ट्र धर्म, मराठी माणूस कसा वाढत बहरत आला, त्याकडं पाहण्याचा एक वेगळा भूगोलाचा एक नकाशा. आणि नेमाड्यांच्या कादंबऱ्यांमध्ये अनेक वचनी भूतकाळांचा शोध, की जो भूतकाळ दडलेला आहे, दडवला गेलेला आहे, स्मृतिरूपांचा आहे, जो मौखिक परंपरांमधून आला आहे, श्रद्धांमधून आलेला आहे, भाषांमधून आलेला आहे. तर असा भूतकाळ एकच एक नसतो, तो अनेक वचनी असतो एकाच काळामध्ये. आज सुद्धा आपण इथं बसलो आहेत, पण आपल्या बाहेर किती प्रकारचा काळ चालू आहे. तर अशा दडलेल्या अनेक वचनी भूतकाळांचा आणि त्यातल्या स्मृतिसाठ्यांचा कादंबरीमध्ये, आणि ज्याला एक हिंदीमध्ये फार मोठे समीक्षक आहेत प्रभात त्रिपाठी, त्यांनी असा एक उल्लेख केला आहे की हिंदू ही न केवळ मराठी कादंबरी आहे, न केवळ भारतीय कादंबरी, तर ही एशियन उपन्यास आहे, असा त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. की भारतीय संस्कृतीच्या उत्खननाचा इतका भव्य आणि प्रदीर्घ स्वरूपाचा आधुनिक जीवनाचं महाभारत आपण जरूर वाचा, की इतकी पात्र, इतकी कॅरेक्टर्स, म्हणजे महाभारतामध्ये असंख्य अगणित अशा प्रकारची पात्र आहेत. त्या पात्रांचे स्वभाव, त्यांच्या कृती, त्यांचं वर्तन, भाषा एकाच काळामध्ये, भटक्यांची भाषा वेगळी आहे, अभिजनांची भाषा वेगळी आहे, लोकसमूहांची भाषा आहेत, इतके गाणी, इतके म्हणी, इतके वाक्प्रचार, इतक्या भाषा, इतके शब्द. तर खानदेशापासून मोहनजोडोपर्यंत आणि एके काळामध्ये इराण, पाकिस्तानपर्यंत आपल्या हरवलेल्या त्रिवेणी हत्येचा शोध घेणं, आणि तिथं कृष्ण रामाची मंदिरं आणि अशा खुनांचा मागोवा,
आणि तो जो बेल्ट आहे नकाशा, इराण, पाकिस्तान, खानदेश, असा एक प्रदीर्घ भारतीय संस्कृतीचा एक प्रदीर्घ अशा प्रकारचा चित्रफलक आणि शोध नेमाडे यांच्या कादंबऱ्या, आणि ही एक इतिहासाची आणि संस्कृतीची धारा हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. याच कालखंडामध्ये किंवा मराठीमध्ये किंवा कोणत्याही भाषेमध्ये पॉप्युलर लिटरेचर, लोकप्रिय कादंबरी ही अधिक प्रभावी अशा प्रकारची धारा असते आणि मराठीमध्ये देखील ती मध्यवर्ती आहे. या धारेची नोंद समीक्षेच्या क्षेत्रामध्ये किंवा वाङ्मयिक क्षेत्रामध्ये फारशी घेतली जात नाही, परंतु पब्लिक लायब्ररीजमध्ये, सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कादंबरीकारांच्या कादंबऱ्या वाचल्या जातात. रंजनपर स्वरूपाच्या कादंबऱ्या, रहस्य, गूढ, भयकथा किंवा लोकप्रिय स्वरूपाच्या, आणि त्याचा अंतिम इप्सित हे सुखवादी वाचन, सुखरंजन करणं, आणि ज्याला बेस्ट सेलर किंवा ज्याला खूप विक्या कादंबरी म्हणून देखील ज्याचा उल्लेख केला जातो, या कादंबऱ्यांचे विषय सुखांत स्वरूपाचे असतात. जीवनाविषयी, ताणाविषयी पेच पडलेले नसतात, संघर्षाची भूमी नसते किंवा त्या भूमीचा केवळ आभास असतो. विवाह संस्थेचे तकलादू प्रश्न असतात आणि त्यांचं अंतिम पर्यवसन हे सुखांत स्वरूपाचं असतं. या प्रकारच्या कादंबऱ्या, आणि आपल्या अभिरुचीमध्ये देखील एक डायलेमा देखील आपल्याला दिसतो की प्रकेत्रे यांनी, म्हणजे मराठीतले अत्यंत श्रेष्ठ कादंबरीकार भाऊपाध्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मुंबईचा सामाजिक जीवनाचा अतिशय वेगळा अशा प्रकारचा नकाशा आहे. फार महत्त्वाचा कादंबरीकार होता. तर भाऊपाध्यांच्यावरती प्रकेत्रेंनी अत्यंत वाईट भाषेमध्ये अग्रलेख लिहिला. प्रकेत्रेंनी मर्ढेकरांच्याबद्दल देखील अतिशय वाईट भाषेमध्ये लेख लिहिला, आणि बाबा कदमांच्यावरती अतिशय गौरवशाली भाषेमध्ये प्रकेत्रेंनी अग्रलेख लिहिला. तर हे एक आपल्याकडं वाङ्मयीन संस्कृतीमध्ये डायलेमा अभिरुचीमध्ये आपल्याला दिसतो. परंतु ही एक धारा पॉप्युलर स्वरूपाची, अतिशय प्रभावी अशा स्वरूपाची आहे, परंतु त्याची नोंद घेतली जात नाही. कुमुदिनी रांगणेकर यांनी 168 कादंबऱ्या लिहिल्या आहेत. वैजयंती काळे यांनी 65 कादंबऱ्या, शैलजा राजे 57 कादंबऱ्या, ज्योत्स्ना देवधर यांनी 20 कादंबऱ्या. ज्योत्स्ना देवधर ह्या कोल्हापूरला होत्या आणि त्यांचा अनेक संस्थांशी गावाशी संबंध आला. डॉक्टर होत्या. खांडेकरांच्या कादंबऱ्यांच्या फार त्या प्रभावित झालेल्या होत्या. भाषेची आरास मांडणं किंवा अतिशय सुबक अशा स्वरूपाची भाषा मांडणं, काव्यात्म अलंकारिक स्वरूपाची भाषा, अतिशय सोपी आणि संवादी भाषा वापरणं, हे ज्योत्स्ना देवधर यांचं वैशिष्ट्य. किंवा बाबा कदमांचं देखील आपण खूप मोठा वाचक वर्ग बाबा कदमांना लाभला. असं म्हणतात की कोल्हापूरमध्ये बाबा कदमांना कादंबऱ्या वाचून वाचकांची जी पत्रे यायची, तर पोस्ट खात्याने एक स्वतंत्र पत्रपेटी त्यांची केली. इतकी पत्र बाबा कदमांना यायची, इतकी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरून बाबा कदमांना खूप पत्र वाचकांची यायची. तर त्यांनी असं सांगितलं की ते इकडंच इचलकरंजी, जयसिंगपूर आणि बार्शीला सरकारी वकील होते. तर फौजदारी दिवाणी दाव्यामध्ये त्याचं सरकारी वकील म्हणून जे डिफेन्स करावं लागतं, त्यातून त्यांच्या कादंबऱ्यांना विषय मिळाले. ते गुन्हेगारी विश्वाबद्दल असेल, गुन्हेगारांचा शोध असेल, आणि संस्थानी जीवनापासून, शिकारी जीवनापासून राज्यकर्त्यांपर्यंत अनेक वेगळे विषय त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या. तर त्यांनी सांगितले की पोलीस स्टेशनमध्ये किंवा वकिलांच्या खोलीमध्ये बसल्यानंतर खूप वेळ जायचा, आणि ती चर्चा करता इतका वेळ आपण का दवडतोय, तर आपण काहीतरी लिहावं. आणि 65 साली प्रलय नावाची कादंबरी बाबा कदमाने लिहिली. ती 750 पानांचं हस्तलिखित त्यांनी लिहिलं होतं. आणि पुढे त्यांनी ती चंद्रकांत शेटे यांनी 65 साली छापली गेली. तर बाबा कदम देखील फार पॉप्युलर आणि लोकप्रिय कादंबरीकार होते. त्यानंतर रहस्य, गुन्हेगारी, गुप्तहेर, भयकथा या विषयावर देखील आपल्या कल्पना येणार नाही याचा इतका बहुल विपुल अशा प्रकारचा वाचक असतो. आणि या अभिरुचीचा काही एक समाजशास्त्रीय नकाशा आपल्याकडे उपलब्ध झालेला नाही आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये जर वाचकांचा सर्वे आपण केला की आपण हे कादंबरी का वाचत आहात, या कादंबरी वाचून आपल्याला काय मिळतं, याची उत्तरं जर शोधली तर आपल्याला या प्रकारच्या समांतर लोकप्रिय पॉप्युलर कादंबरी परंपरेची धारा आणि तिचे इप्सित का अस्तित्वात, त्याची कारणं देखील आपल्याला कळू शकतील. बाबुराव अर्नाळकर यांनी जवळपास 1500 कथा कादंबऱ्या लिहिल्या होत्या. नारायण धारप किंवा गुरुनाथ नाईक यांच्या 1200 कादंबऱ्या आहेत. आणि काही वेळा एका दिवशी एक कादंबरी त्यांनी लिहिली आहे. आपण एका दिवशी कादंबरी देखील वाचत नाही आहे, पण त्यांनी एका दिवसात एक आणि 1200 कादंबऱ्या, पण त्याची नोंद आपल्या वाङ्मय इतिहासामध्ये कुठेही दिसत नाही. परंतु या प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक मोठा वाचक वर्ग स्वप्नरंजन, प्रेमकथा, सुखांत शेवट, जीवनाविषयी काही पेच किंवा सृष्टीविषयी, तत्त्वज्ञानाविषयी काही पेच नसतो, अंतर्विरोध नसतो, जीवनाचा शोध नसतो, उद्याचा शोध नसतो, केवळ आणि केवळ मनोरंजन आणि करमणूक या दृष्टिकोनातून लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्या असतात. आणि त्याचा एक मोठा
वाचक वर्ग कोणत्याही काळामध्ये आपल्याला दिसतो आणि आज देखील तो आपल्या प्रमाणात आहे आणि तरुण पिढीमध्ये गेला आज देखील तो मोठ्या प्रमाणावर दिसतो. विशेषत्वानं अलीकडच्या काळामध्ये महाविद्यालयीन जीवनावरच्या ज्या कादंबऱ्या तरुण मुलांनी लिहिल्या आहेत त्याचं एक आकर्षण तरुण पिढीला मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. किंवा निळावंती ही जी पोथी आहे ती वाचावी का न वाचावी याच्याबद्दल काही शुभाशुभाचे संकेत आपल्या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये होते, परंतु त्या सगळ्या बॅरियर्स आता मोकळ्या झाल्यात आणि अलीकडच्या 2-3 मुलांनी निळावंतीवरती कादंबऱ्या लिहिल्यात आणि त्या गोड वाटाव्या, काहीतरी शोध आहे, रहस्य आहे, ती संकेत भाषा आहे आणि कुणाला ती प्रसन्न होते आणि त्याचं शुभ होतं किंवा बऱ्याच जणांचं अशुभ होतं. तर अशा प्रकारचं गिमिक करून काही एक पात्रांच्या रहस्यमय गुढांचा शोध निळावंतीसारख्या मराठीमध्ये अलीकडं त्या फार पॉप्युलर इरा पब्लिकेशन म्हणून त्यांनी दावा केला आहे की 6 महिन्यात त्याच्या 5-6 आवृत्त्या या कादंबरीच्या खपलेल्या आहेत किंवा निघालेल्या आहेत. नितीन वाघ यांची देखील निळावंती अ स्टोरी ऑफ द बुक हंटर ही काही पॉप्युलर नाही आहे, परंतु त्याने एक नाव एक मराठीतल्या फार महत्त्वाचे निसर्ग साहित्यावरती जे लेखक आहेत आणि ज्यांनी निळावंतीवरती काम केलं आहे ते कॅरेक्टरच गायब होतं आणि ते कॅरेक्टर कुठं जातं, अलाहाबाद उत्तर प्रदेशमध्ये जातं. तर त्याला एक राजकीय सांस्कृतिक संदर्भ आहे. तर या निळावंतीवरती संशोधन करणाऱ्या ऋषितुल्य लेखकाचा शोध आणि ह्या निळावंतीच्या माध्यमातून घेतला गेलेला आहे. तर हे तरुण मुलांमध्ये देखील या प्रकारचं एक जसं इंग्रजीमध्ये चेतन भगत हा फार पॉप्युलर नॉव्हेलिस्ट मानला जातो, तर या अर्थानं देखील तरुण पिढी या दृष्टिकोनातून बघताना दिसते. ह्या 2-3 वर्षातल्या एक 3-4 गोष्टींचा उल्लेख करतो आणि माझ्या म्हणण्याला विराम देतो. एक म्हणजे 2-3 कादंबऱ्या आणि त्याचे उल्लेख. एक म्हणजे मनोज बोरगावकर यांच्या नदिष्ट ही देखील अलीकडच्या वाचकांमध्ये फार लोकप्रिय कादंबऱ्या आणि 19 ते 24 या 4-5 वर्षांमध्ये 16 आवृत्त्या कादंबऱ्याच्या आहेत. अतिशय छोटी 120 पानांची कादंबरी असेल. एक मध्यमवर्गीयांच्या मनामध्ये नदीविषयी की त्याचा सगळा पैस आहे, जो भूगोल आहे तो नदीविषयीचा आहे आणि नदीच्या प्रसंगी नायकाच्या निमित्तानं ज्या गोष्टी घडतात, घडामोडी घडतात त्या अद्भुत वाटाव्या किंवा मध्यमवर्गीय वाचन कक्षेच्या पलीकडच्या आहेत. हे एक जग आणि दुसऱ्या बाजूला थर्ड जेंडर किंवा पारलिंगी तृतीय पंथांचं एक जग आहे. त्या जगाविषयीचं एक वेगळं भान या कादंबरीमध्ये आहे आणि त्याची भाषा अत्यंतिक व्यक्तिवादी काव्यात्मक स्वरूपाची, तरल वाटावी, अतिशय आटोपशीर स्वरूपाची भाषा या नदिष्ट कादंबरीमध्ये आहे. एखाद्या लघुकथेसारखी वाचकांना आत खेचून घेणारी अशा प्रकारची भाषा आणि ज्या भाषेला उर्दू किंवा फारसी परंपरेचा एक लहेजा आहे अशा नदिष्टविषयी एक आकर्षण वाचकांच्या मध्ये आणि त्याच्या 16 आवृत्त्या या 3-4 वर्षामध्ये. दुसरी कादंबरी फार गंभीर गेल्या वर्षी प्रकाशित झाली, संग्राम गायकवाड यांची मनसमजावन. रोहन प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली. व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधाचा शोध घेणं हे कादंबरीकाराचं एक इप्सित मानलं जातं. कधी कोणी एके काळी मराठी भारतीय भूमी ही सहिष्णू भूमी होती. अनेक धर्मांचे, अनेक समाजाची माणसं इथं गुण्यागोविंदानं राहायची. तर ह्या सहिष्णुतावादी परंपरेपासून आपला समाज आता ढळलेला आहे, निखळलेला आहे, त्याच्यापासून आपण तुटलेलो आहोत. त्याचं एक राजकीय, सामाजिक, धार्मिक ध्रुवीकरण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे. जी एक सुफी परंपरा होती किंवा आपल्याकडची हिंदू परंपरा होती याच्यामध्ये एक सामिलकीचं, सहभावाचं, एक भावंडपणाचं, भगिनी भावाचं एक सूत्र होतं, त्याच्यापासून आपण अलग झालेलो आहोत. तर या दुखऱ्या आणि अस्वस्थ काळाबद्दलचं मनसमजावण आणि आपल्याकडे खूप कमी कादंबरीकार इतर लेखकांचं वाचतं. कादंबरीकाराला लिहायला खूप गोष्टी वाचाव्या लागतात. नेमाडे तर असं म्हणतात की हा रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असतो आणि मराठीतले लेखक इतर लेखकाचं अजिबात वाचत नाहीत. आपले लिहिल्यानंतर कदाचित वाचत नसतील असे कादंबरीकार मराठीमध्ये आहेत. तर खूप कष्टपूर्वक आणि भारतातल्या ह्या सगळ्या परंपरांचा, अगदी बोरगाव गुलबर्गापासून अगदी ही भूमी देखील या प्रकारच्या सुफी, जैन आणि हिंदू परंपरेच्या सहिष्णुतावादी समती परंपरेची भूमी आहे आणि खूप सुफी लोक या परिसरामध्ये कधी कोणी काळी गेले असतील. तर अशा हरवलेल्या स्मृतींचं शोध घेणं, हरवलेल्या काळाचा शोध घेणं, जो काळ, जी स्मृती ही सामिलकीची आणि सहभावाची भावना होती, तर ती मनसमजावन या पोथीच्या निमित्तानं संग्राम गायकवाड यांनी घेतलेला दिसतो. आणखी 2 कादंबरीकारांचे ते उल्लेख करतोय, कृष्णात खोत आणि प्रवीण मांदेकर. कृष्णात खोत यांनी अलीकडच्या काळातल्या एक 5-6 कादंबऱ्या, गावठाण, रंधाळा, झडझिंबड, धूळमाती, रिंगाण आणि आत्ता काळ्यामळ्या, भिंगोळ्या कादंबऱ्या आहेत. एक ग्रामीण जीवनाचा अतिशय ताजा, अनोखा प्रदेश, परिसर, पन्हाळा परिसरचा परिसर, तिथली भाषा कृष्णात खोतने आली आणि मुख्य म्हणजे गावठाणपासून सुरू झालेला प्रवास, गावातलं राजकारण, गावातलं ध्रुवीकरण,
व्यक्ती आणि समाज पाहणीचा तो अक्ष होता आणि तो झडझिंबड आणि रिंगाणमध्ये अधिक व्यापक सृष्टी आणि माणूस यांच्या सत्ता संबंधाबद्दल गेलेला आपल्याला दिसतो. झडझिंबाड या कादंबरीमध्ये, मराठी कादंबरीमध्ये, साहित्यामध्ये मध्यमवर्गीय जाणीवांचा एक भाग म्हणून पावसाकडे आपण कायम रोमॅन्टिक पद्धतीनं पाहत आलेलो आहे. ती गाणी, कविता देखील आपल्याला माहीत असतात की बघ खिडकीतून पाऊस कसा पडतो, किंवा पावसावरच्या कविता तुम्हाला माहीत असेल अतिशय हुरूर किंवा तरल वगैरे काहीतरी म्हणतात. आता तरलविषयी विश्लेषण काय करतात लोक माहीत नाही, पण पावसाकडं अतिशय रोमॅन्टिक पद्धतीनं पाहायला गेलं. पण पाऊस हा जीवघेणा असतो. तो सामान्य माणसाला अतिशय झडीच्या काळामध्ये अखंड 15 दिवस पाऊस पडतोय आणि त्या गावाचा सगळा संपर्क तुटला जातो. तर असा जीवघेण्या पाऊस काळातल्या समूहाचं, गावाचं जगणं किती जीवघेणं असतं. आणि हा वैर शत्रू वाटावा, व्हिलन वाटावा, पाऊस हा व्हिलन रूपामध्ये सबंध कादंबरीमध्ये पसरून ठेवणं आणि या पाऊस काळातल्या चिंब, दुःखाची आणि अतिशय कैफियतीचं एक प्रदीर्घ अशा स्वरूपाचा पट झडझिंबड कादंबरीमध्ये किंवा रिंगाणमध्ये, ज्याला साहित्य अकादमीने गौरव झाला पुरस्काराचा, की पुन्हा एका विस्थापितांच्या निमित्तानं, स्थलांतरणाच्या निमित्तानं, धरणग्रस्तांच्या निमित्तानं हा लेखक सृष्टी आणि उत्क्रांतीवादातल्या एका तत्वाकडे जातोय. माणसांचं बरोबर प्राण्यांचं एका आदिम याच्यामध्ये हिंस्रमध्ये रूपांतर होणं. पाळीव पशुकडून आता प्राणी हिंस्रतेकडे चालले आहेत आणि त्या माणसांवरती हल्ला करतायत. तिथल्या म्हणजे विकासाची काळी बाजू, प्रगतीची काळी बाजू, आधुनिकतेची काळी बाजू, एक समूह, एक गाव तिथून उठतं आणि त्या गावाचं कल्चर, त्याची मुळं तिथून उखडली जातात. तर हे जे उखडलेपण आहे, हे जे मायग्रेशन आहे, हे संस्कृतीपासून तोडल्यापासून, त्याच्या मुळांपासून, त्याच्या मातीपासून, भूमीपासून आणि ते अंतिमतः पाळीव प्राण्यांचं हिंस्रतेमध्ये, आदिमतेमध्ये रूपांतरण होणं, हा एक महत्त्वाचा भाग रिंगाणमधून आलेला दिसतो. अतिशय समृद्ध अशा प्रकारचा अनुभव कथन, भाषेचा, बोलीचा वेगळा वापर, मानवी सहानुभव आणि अतिशय ताजी प्रदेश बोली कृष्णाच्या कादंबऱ्यामध्ये. तर हे एक रिअलिस्टिक सामाजिक समतेच्या मानवतावादी परंपरेतलं एक रूप. आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीमध्ये चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आणि इंडियन ॲनिमल फॉर्ममध्ये राजकीय ध्रुवीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण हा एक कळीचा प्रश्न बनलेला आहे. आणि जो सजग प्रज्ञावंत कादंबरीकार आहे तो आपल्या काळाबद्दल, माणसांच्या सृष्टीतल्या हस्तक्षेपाबद्दल, त्यातल्या हिंस्रतेबद्दल, त्याच्या ध्रुवीकरणाबद्दल, मानवता विरोधी घटनांच्या बद्दल चांगला कादंबरीकार सतत बोलत असतो, लिहित असतो. आणि त्या शेवटच्या माणसाचा आवाज कादंबरीमध्ये अनेक स्तरीय पद्धतीने तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. चाळेगतमध्ये एका कोकण प्रदेशातल्या पट्ट्यामध्ये ज्या प्रकारचं जागतिकीकरणानं ध्रुवीकरण आलं, न्यू कॅपिटलिझम, नवभांडवली व्यवस्थेनं ज्या प्रकारच्या गोष्टी आपल्याकडे आल्या, पर्यावरणाचे प्रश्न आहे, समूहांचे प्रश्न आहेत, स्थानिक व्यवसायांचे प्रश्न आहेत. नव्या गोष्टी येत असताना जुन्या गोष्टी हरवून जातात आणि हे केवळ हळहळण्याचा भाग नाही आहे, तर त्यांच्या अस्तित्वावर, जगण्यावरतीच प्रश्न उपस्थित व्हावा अशा गोष्टी चाळेगतमधून आल्या आहे. म्हणजे कधी कोणी एकेकाळी समुद्रामध्ये मासे पडणारे कोळी समूह आणि आता कंपन्यांचे टॉलर्स किंवा काय ते आले आणि समुद्र खरडून टाकणारे, माशांच्या बीजापासून, छोट्या पिलांपासून माणसांची भूक इतकी अपरिमित वाढलेली आहे आणि त्या भांडवली आणि पैशाच्या बाजारासाठी स्थानिक संस्कृती, स्थानिक परंपरा, स्थानिक निसर्ग, स्थानिक व्यवसाय सगळे विड्रॉ झाले. तर हे उखडलेपण चाळेगतमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं. आणि उजव्या सोंडेच्या बाहुल्यामध्ये गेल्या 10-15 वर्षामध्ये ज्या प्रकारचं धार्मिक अस्मितांचं आणि दुसऱ्या बाजूला ध्रुवीकरणाचा एक मोठा भाग आपल्या, कधी आपण आठवतं का 20 वर्षापूर्वी धर्माचा इतका डिबेट, धर्माचा इतका आवाज पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये, दंगलीमध्ये पाहायला मिळत होता का? आज धर्माची ही अस्मिता खूप टोकदार, तीव्र, अतिशय भावनादुखीचं राजकारण झालं आहे. तर ह्या धर्माबद्दलच्या आणि कोकणातल्या बोलक्या बाहुल्यांचा खेळाचं रूपक वापरून माणसांच्या स्मृती हरवल्या आहेत, माणसांच्या आठवणी हरवल्या आहेत. मी 10 वर्षापूर्वी काय जगत होतो, माझ्या अवतीभोवती कोण होतं, माझ्या अवतीभोवतीची परंपरा काय होती, माझ्या अवती माणसं काय होती, जत्रा, खेळ, परंपरा, उत्सव काय होते. तर ह्या स्मृतिभ्रंश झालेला आहे, आपला स्मृतिभ्रंश झालेला आहे अशा वर्तमान काळातल्या माणसांचं. आणि आता नवं काही घडण्याच्या शक्यता संपून गेलेल्या आहेत अशा एका धार्मिक उन्मादाबद्दलचं उजव्या सोंडेच्या बाहुल्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं कथन प्रवीण बांदेकरांच्या कादंबरीमध्ये आलेलं दिसतं. आणि याच्यातून उद्याची कादंबरी, भविष्यातली कादंबरी निर्माण होणार आहे. एक उद्याची कादंबरी कशी असेल, एक मोठा भाग म्हणजे टेक्नॉलॉजी रिव्हॉल्युशनरीचा,
तंत्रज्ञानानं एक अभूतपूर्व क्रांती जगभरामध्ये केली आहे. माणसाचं संप्रेषण, माणसाची संवाद मिती या माध्यमामुळं खूप बदललेलं आहे. कधी कोणी काळी आपलं वागणं, बोलणं, विचार करणं, मेंदूचा विचार याच्यावरती आता आपण खूप मोबाईल किंवा तंत्रज्ञानाच्या समाज माध्यमं, आपली विचारांची गती आणि त्याला कशा पद्धतीने आपण भिडतो, आपण आता विचार देखील व्हिज्युअल दृश्य माध्यमामध्ये शिफ्ट झालेले आहेत. आपण दीर्घ पल्ल्याचं लिहित नाही आहे, तर चिन्हांच्या भाषेमध्ये, दृश्यांच्या भाषेमध्ये आपण लिहायला लागतो. तर या इंटरनेट क्रांतीमुळं अभूतपूर्व अशा प्रकारचा बदल झाला आहे. आणि पुढची पिढी, भविष्यातली पिढी पुस्तकं वाचेल की नाही हे सांगता येत नाही. तर ती पुस्तक कुठं वाचेल? किंडलवरती वाचेल, टॅबवरती वाचेल, मोबाईलवरती वाचेल, स्क्रीनवरती वाचेल. झाडांचा प्रचंड विध्वंस करून कागद छापला जातो आणि ते साठवून कुठं ठेवायचं? तर एका चिपमध्ये असंख्य आवृत्त्या आपण ठेवू शकतो. तर ह्या स्क्रीनमुळं किंवा डिजिटल लिटरसी अभिरुचीमध्ये पुढचा काळ भविष्यामध्ये शिफ्ट होतोय. आणि त्यामुळं खूप बदल किंवा ह्या तरुण पिढीच्या आकांक्षा काय आहेत, जीवनाकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे. मी एक 20 वर्षाचा तरुण मुलगा की ज्याची जडणघडणच तंत्रज्ञानाने केली आहे, ज्याच्या मेंदूवरती तंत्रज्ञानाच्या वळ्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून जगाचं जेव्हा वाचन करतो आणि त्या गोष्टी कादंबरीमध्ये आणू पाहतो, तर अशा गोष्टीमध्ये हे इलेक्ट्रॉनिक म्हणजे आता कागद पुस्तकं साठवून ठेवायची गरज नाही, डिजिटल इलेक्ट्रॉनिक कागद देखील लावलेला दिसतो. कुठेही कोणत्याही क्षणी आपण तो वाचू शकतो. तर ही तरुण मुलं स्वतःचं जीवनाविषयीचं कथन या कादंबऱ्यामधून, आणि ही कादंबरी मल्टीमीडिया स्वरूपाची, अनेक माध्यमाच्या स्वरूपाची झाली असेल, ज्याच्यामध्ये दृश्य, चित्र, संगीत, अनेक कलांची सरमिसळ देखील झाली असेल. पाश्चात्य कादंबऱ्यांमध्ये असे खूप प्रयोग होत आहेत की कादंबरी आहे आणि मध्येच 2 कोरी पानं सोडलेले आहेत, तर तिथं वाचकच लेखक म्हणून यायचं, नॅरेटर म्हणून यायचं आणि त्यानं त्याची गोष्ट लिहायची आणि पुढं जायचं. वाचकानं कथेमध्ये रंग भरायचा आहे. तर असा अवकाश प्रत्येक वाचकाची गोष्ट आहे, प्रत्येक वाचकाचा एक कथन अवकाश आहे. त्या गोष्टीकडे तो कसा आणि कोणत्या पद्धतीने बघतो. तर खूप बदल, किंवा कादंबरीतल्या पात्राशी त्याला बोलता येणार आहे, त्याच्याशी संवाद साधता येणार आहे. तर ह्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक लिटरसीमुळं अनेक माध्यमी स्वरूपाची कादंबरी भविष्यामध्ये येऊ पाहणार आहेत. जसं युरोपामध्ये पूर्वी रेल्वे स्टेशनवरची फिक्शन होती, तसं एअरपोर्टची देखील फिक्शन अलीकडच्या काळामध्ये. काही आपल्याकडं मराठीमध्ये खूप कमी पद्धतीने येतात, पण पोस्ट मॉडर्न स्टाईलमध्ये खूप बदल, खूप प्रयोग कादंबरीमध्ये होत आहेत. आणि तशी गोष्टी या इलेक्ट्रॉनिक स्वरूपाच्या कादंबऱ्यामध्ये, आणि ती स्वतःला जवळ बाळगायची गरज नाही आहे, तशा आधुनिकोत्तर काळाचं तंत्रज्ञानानं जीवन घडवलेल्या तरुण माणसांचं भावविश्व आणि त्याचं एक जग नव्या पिढीच्या कादंबरीमधून येऊ पाहणार आहे. आणि ती उद्याची कादंबरी असू शकेल. नंदा खरे यांचीच एक 4-5 वर्षांपूर्वी उद्या नावाची कादंबरी प्रकाशित झाली आहे. आणि या कादंबरीमध्ये त्यांनी काही अनेक पदरी आशयांचं सूत्र सांगितलं आहे की जे आजच्या आणि उद्याच्या घडवणुकीचं आहे. उद्याच्या काळामध्ये जे काही घडणार आहे त्याची वर्तमान ही भूमी आहे. आज जे काही घडतंय त्याच्या कक्षा, उद्याच्या कक्षा निश्चित केल्या जात आहेत. आणि काही सूत्रकल्पन, कुटुंब, नातेसंबंध, गाव, जंगल, कॉर्पोरेट जग, प्रशासन, राजकारण, बहुराष्ट्रीय कंपन्यांची सावली, तंत्रज्ञान आणि आजच्या शोधाची उद्या नावाची कादंबरी आहे. आणि वर्तमान काळ हा माणसाचं, समूहाचं, संस्कृतीचं अस्तित्व क्षीण करत आहे आणि मानवी अस्तित्व स्वीप केलं जात आहे. त्याची आयडेंटिटी नष्ट केली जाते. अशा ओळख नसलेल्या, अस्तित्व नसलेल्या, आयडेंटिटी नसलेल्या माणसांचं एक जग उद्या कादंबरीमध्ये आहे. ज्या प्रकारचं लोकानुनय करणारं नेतृत्व आहे आणि तुल्यबळ आणि सामान्य माणूस यांच्यातली एक दरी, अंतर आहे, कायम निर्माण होणार आहे. त्याचं एक जग या कादंबरीमध्ये आहे. एका बाजूला चमचमता, झगमगाट आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रादेशिक असमतोल आहे. एका बाजूला बाजार आहे आणि दुसऱ्या बाजूला हरवत चाललेली मूल्य आहे. यातल्या टकरावाची, संक्रमणाची भूमी उद्या कादंबरीमध्ये. तर या कादंबरीचा शेवट एक फार प्रतिकात्मक शेवट त्यांनी केला आहे. या कादंबरीच्या शेवटी एका रस्त्याच्या बाजूला 5-6 कुत्री थांबलेले आहेत आणि एक छोटं कुत्र्याचं एक पिलू रस्त्याच्या मधोमध येतं. हायवे रस्ता आणि एक खूप भरधाव वेगानं कार येते. इतक्या वेगाने ते कुत्र्याचं पिलू भेदरून जातं. त्याला कळत नाही काय करावं. ते थांबतं, गडबडून जातं आणि इकडं आई, जी तिची आई आहे कुत्र्याची, ती इतकी गारठून आता घाबरून गेलेली आहे. तर ते कार चाकांच्या मधोमध तसंच निघून जातं आणि ते पिलू वाचतं. हे पिलू आईकडे येतं आणि त्याचा शेवट नंदा खरेने केले की हे पिलू आज वाचलं, उद्या, असं त्यांनी शेवट केला आहे. तर उद्याची कादंबरी आजच्या काळाविषयी, मराठी समाजाच्या विश्वाविषयी
कथन करणारी मराठीतली महत्त्वाची कादंबरी आहे. तर साधारणतः माझ्या मनामध्ये कादंबरीविषयीच्या ज्या सामाजिक आणि गंभीर कादंबरीची परंपरा आहे त्या वाचनातून जो एक दृष्टिक्षेप निर्माण झाला त्याविषयीचं काही विस्कळीत पण काही मांडण्याचा प्रयत्न. खूप मोठा कालखंड आहे, अनेक महत्त्वाची नावं, महत्त्वाचे टप्पे देखील विसरले असतील, परंतु कादंबरी हा दार्शनिक असतो आणि आजची अस्वस्थता आणि भविष्यातल्या चाहूल खुणांचा एक पट त्याच्या कादंबरीमध्ये तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. तर या भविष्यातल्या चाहुलीचा एक कालस्वर आजच्या मराठी कादंबरीमध्ये येऊ पाहतोय आणि या डिजिटल क्रांतीनं या कादंबरीमध्ये खूप मोठे बदल भविष्यामध्ये होऊ पाहत आहेत आणि त्यासाठी तरुण पिढी एक नवं जग कादंबरीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर माझ्यासारख्या शिक्षकी पेशातल्या आणि विस्कळीत सांगणाऱ्या आणि मी काय विनोद वगैरे किंवा पॉप्युलर सर्वचं बघता नसताना इतकं गंभीरपणानं आणि शांतपणानं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये आदराची भावना या ग्रंथालयाविषयी, या भूमीविषयी आणि इथल्या ग्रंथालयाच्या अतिशय लोकोत्तर इतिहास परंपरेबद्दल माझ्या आदराची भावना आहे. तर पुन्हा एकदा संयोजकांचे आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. मी एक श्रोता या नात्याने माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी तुमची 4-5 मिनिटे घेते, कृपया परवानगी असावी. आत्ता अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महत्त्वाचं असं व्याख्यान आपण ऐकलं आहे आणि त्यासाठी जमलेले श्रोते अगदी आत्ता ऐकण्याच्या मूडमध्ये आहेत. त्याचा फायदा घेऊन मी हे निवेदन करते. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नुकताच मिळाला किंवा मराठी ही अभिजात भाषा असल्याचा निर्वाळा शासनाने दिला. या कामी अनेक विद्वानांनी मदत केली आहे. या आनंददायी घटनेच्या पार्श्वभूमीवर मिरज विद्यार्थी संघाने जागर मराठीचा ही महत्त्वपूर्ण व्याख्यानमाला आयोजित केली. मराठीशी संबंधित विविध पैलूवर प्रकाश टाकणारे दिग्गज वक्ते त्यासाठी आमंत्रित केले. याचा मिरजकर श्रोत्यांना अलभ्य लाभ झाला आहे. असा मराठीचा जागर अन्य कुठे झाल्याचं माझ्या तरी ऐकिवात नाही. तो जागर मिरज विद्यार्थी संघाने यथार्थपणे घडवून आणला. यासाठी मिरज विद्यार्थी संघाचे विशेष कौतुक करावेसे वाटते. टाळ्या. आपल्या विख्यात वसंत व्याख्यानमालेचे हे शताब्दीचे वर्ष आहे. त्याचवेळी हे घडून आले हा दुग्ध शर्करा योग आहे. महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या अधिकारी व्यक्तींची आणि मराठीच्या विविध पैलूंची निवड मोठ्या साक्षेपाने संघाने केली, तीही मला महत्त्वाची वाटते. तर अशा या व्याख्यानमालाचे आपण सारे श्रोते, उत्तम दाद देणारे सुजाण श्रोते म्हणून आपली स्तुती अनेक व्याख्यात्यांनी आजवर केली आहे. परंतु एका बाबीकडे मला सर्वांचे लक्ष वेधावे असे वाटते. ती म्हणजे आपण वेळ पाळत नाही. ती पाळून आपण योग्य वेळी उपस्थित राहिलो तर संयोजक आणि वक्ते यांचे वेळेचे नियोजन सुसूत्र पार पडेल. दोघांनी घेतलेल्या कष्टांचे चीज होईल. असो, मिरज विद्यार्थी संघाला या व्याख्यानमालेसाठी पुन्हा एकदा शाबासकी देते आणि श्रोत्यांतर्फे कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. मंदाताईंनी माझं सगळं काम सोपं केलेलं आहे. काय मी जे सांगणार होतो आभाराच्या निवेदनामध्ये त्यातला बहुतेक भाग मंदाताईंनी सांगितलेलाच आहे. पण आणखीन एक मला थोडंसं सांगायचं आहे, म्हणजे की हा जो आपण उपक्रम केला तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण कुठल्याच, त्यांनी जसं म्हणलं की कुठल्याच संस्थेनं असा कार्यक्रम घेतला नाही. आणि योग जुळून आला की आपण असं काही ठरवलेलं नव्हतं की 9 व्याख्यानं करायची, असं काही ठरवलेलं नव्हतं. पण योग असा जुळून आला की ती 9 व्याख्यानं ठरली आणि हे नवरात्राचं जागर झालं. पहिल्यांदा जागर हा शब्द सुचला, जागर मराठीचा हा शब्द सुचला पहिल्यांदा, आणि ते योग तो साधून आला की 9 व्याख्यानं आपण घेतो. त्यातलं आजचं जे व्याख्यान होतं ते
आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. बहुतेक मराठी वाचकांची वाचनाची सुरुवात ही कथा कादंबऱ्यापासून होती आणि मग जसं तसं वाचन वाढत जाईल त्याप्रमाणे तो इतर आवडीच्या विषयाकडे वळतो. त्यामुळं हा ललित साहित्यामध्ये कादंबरी हा प्रकार जो आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला संपूर्ण कादंबरी अभिजात मराठीच्या दृष्टीनं आढावा घेणारा वक्ता पाहिजे होता आणि तो रणधीर शिंदेंच्या रूपानं आपल्याला मिळाला. पण थोडंसं असं आहे की त्यांनी फारच संक्षिप्त आढावा घेतला आहे असं काय. आम्ही तुमचं या विषयावर विस्तृत व्याख्यान ऐकायला उत्सुक आहोत. आणि एक जाता आता माझी एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही अनेक दिग्गज साहित्यिकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. आमच्या व्यासपीठासाठी म्हणून श्याम मनोहरांची मुलाखत तुम्ही जर का घेऊ शकला तर आम्हाला 100व्या व्याख्यानमालेमध्ये ते एक विशेष आमचं नियोजन होईल. आजच्या व्याख्यानाबद्दल मी सरांची कृतज्ञता व्यक्त करतो आणि आमच्या संस्थेचं कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून त्यांना पुष्पगुच्छ आणि आपला स्मृतिचिन्ह द्यावं अशी मी डॉक्टरांना विनंती करतो. आणि ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण जी पुस्तिका प्रसिद्ध केली आहे वासुदेव शास्त्री खरेंची ती पण त्यांना भेट म्हणून द्यावी अशी विनंती करतो. उद्या व्याख्यान पुष्प 7वे डॉक्टर संजीव कुलकर्णी पुणे त्यांचा विषय आहे G.A. कुलकर्णी माणूस आणि लेखक. थोडासा विषय थोडासा जड आहे कारण G.A.चे वाचक जास्तीत जास्त संख्येने यावेत अशी इच्छा आहे. बऱ्याच लोकांच्यापर्यंत आपण पोचलो आहे. पण मी या वक्त्यांना अशी विनंती केली पहिल्या सुरुवातीलाच की तो सोपा कसा करून सांगता येईल. मग त्यांनी तोच विषय दिला की G.A. कुलकर्णी माणूस म्हणून काय होते आणि लेखक म्हणून काय होते. त्यातनं आपल्याला जे G.A.चे वाचक नसतील त्यांनासुद्धा त्यामध्ये प्रोत्साहन मिळाले की G.A. वाचून बघावा. म्हणून उद्याच्या व्याख्यानासाठी सगळ्यांनी यावं अशी विनंती करतो. आजचा कार्यक्रम संपन्न झाला अशी घोषित करतो.